प्राणीशास्त्र विभाग जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांच्यातर्फे एक दिवसीय वेबिनार आपण इथं आयोजित केलेला आहे। दरवर्षी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये इथं आयोजित केले जातात। त्याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, सेमिनार, रांगोळी प्रदर्शन, फोटोग्राफिक एक्झिबिशन असे कार्यक्रम आपण इथं आयोजन करत असतो। परंतु यावर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे हे कार्यक्रम आपण घेऊ शकत नाही आहे। ह्या कार्यक्रमासाठी सर्व पार्टिसिपंट्सचं मी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच आज लाभलेले आपले वक्ते रमण कुलकर्णी, अमोल जाधव आणि गिरीश पंजाबी यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। आजचे पहिले वक्ते रमण कुलकर्णी यांचे ओळख करून देत आहे। रमण कुलकर्णी हे मूळचे कोल्हापूरचे, सध्या मानद वन्यजीव संरक्षक म्हणून काम करत आहेत। ते गेले 12 ते 15 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यामधील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मनापासून तळमळीने काम करत आहेत। सिंधुदुर्ग आणि तिलारीमधला जो आत्ता नुकताच डिक्लेअर झालेलं कन्झर्वेशन रिझर्व जे आहे ते डिक्लेरेशन मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। रमण कुलकर्णी आज अखेर 6 कॉम्पिटेबल बुक्स आणि 10 पेक्षा जास्त पुस्तक प्रकाशित केलेले आहेत। रमण कुलकर्णी सरांचे आत्तापर्यंत भरपूर असे वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीज प्रदर्शित झालेले आहेत। त्यापैकी राधानगरी अभयारण्यावरती द गौर नावाचा जो डॉक्युमेंटरी होता तो खूप गाजलेला होता आणि सर्वांना असं वाटत होते की हा जो काही डॉक्युमेंटरी आहे तो डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जागृती चॅनलकडनं केलेला असावा। परंतु नंतर सर्वांना कळालं की हा जो काही डॉक्युमेंटरी आहे ती आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील एक सुपुत्र रमण कुलकर्णी यांनी केलेला आहे। असे थोर व्यक्तिमत्व असणारे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत। एवढंच सांगून माझं स्वागत आणि ओळख करून देण्याचं थांबवतो। धन्यवाद। सप्ताह साजरा करतोय, पण कोविडमुळं आपल्याला ते घेता आलं नाही गेले 2-3 वर्ष। तर जास्त न वेळ घालवता जो मला विषय दिलाय तिलारीतील जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी या विषयी, तर त्याला मी सुरुवात करतो। खरं तर तिलारीची जैवविविधता असं 10, 15, 20 मिनिटात मांडणं खरंच अवघड आहे, पण तरी देखील मी प्रयत्न करतो की त्यातल्या त्यात महत्त्वाचं जे काही मला दाखवता येईल, सांगता येईल त्याचा मी प्रयत्न करतो। सुरुवातीला आपण तिलारीचं लोकेशन, तिलारी कुठं आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि ते थोडक्यात आपण समजून घेऊया। तर तिलारी हे महाराष्ट्रातलं सगळ्यात दक्षिणेकडचं जे पश्चिम घाटातल्या पर्वतरांगांच्या सीमा आहेत त्या गोवा आणि कर्नाटकाला लागून आहे आणि इथलं जंगल निम सदाहरित आणि ओलसर पानगळीचं असं आहे आणि त्यामुळे येथील घनदाट जंगलामुळे आणि इथल्या सॉइल, रॉक आणि पर्जन्यमान याच्यामुळे येथे समृद्ध अशी जैवविविधता आहे। हे दिसतंय आपल्याला की अशा प्रकारचं हिली रिजन आहे जो चंदगड तालुक्यामध्ये येतो आणि आपण बघितलं की तिलारी हे नाव कसं मिळालं, तर तिलारी ही नदी आहे जी मुख्य प्रवाह आहे, इथला प्रमुख नदी आहे आणि ह्याच्या आजूबाजूला हे सगळं फॉरेस्ट विस्तारलेलं आहे। तर प्रथम आपण बघूया की तिलारीचा उगम कुठं झाला, तर चंदगड तालुक्यातील तुडे येथे तिलोत्तमा या नावानं उगम पावते ही नदी आणि नंतर ती पश्चिम वाहिनी म्हणून रामघाट जो ऐतिहासिक रामघाट आहे त्याच्यातून ती वाहत पुढे जाते आणि त्याला अजून 2 स्ट्रीम्स मिळतात आणि मग त्याची पुढे जाऊन ही तिलारी रिव्हर प्रवाहित होते आणि त्यामुळे इथला भाग खरं तर समृद्ध झालेला आहे, जंगल समृद्ध आहे। आता हे जे आहे हे सगळं पाणी खरं तर लोकांना कन्फ्युजन होतं अनेकदा की नक्की तिलारी कुठलं, तर एक अप्पर तिलारी आहे जे कोल्हापूर जिल्ह्यात येतं आणि एक लोअर तिलारी आहे जे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये येतं। तर हा गोवा आणि महाराष्ट्राचा एक एकत्रित प्रकल्प होता ज्याच्यामध्ये जवळजवळ 462.17 मिलियन क्युबिक मीटर पाण्याचा संचय या डॅम्समध्ये होतो आणि ह्याच्यापासून होणारी वीज निर्मिती ही गोव्याला जाते
आणि हे तुम्ही बघू शकता की बॅकवॉटर आहे आणि आजूबाजूला पश्चिम घाटाची रेंज आणि तिथलं फॉरेस्ट. रॉक पॅटर्न सुद्धा बघा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि मग 2001 मध्ये प्रथम हत्ती कर्नाटका आणि कर्नाटका आणि गोव्यामधून महादईमधून महाराष्ट्रात 2001 ला आले आणि मग सगळ्यांचं लक्ष तिलारीकडे गेलं. आणि तेथील हेवाळ्यासारखी गावं आहेत ती प्रकाशझोतात आली की हत्ती आलेले आहेत, त्यांच्यामुळं प्रचंड नुकसान होत आहे. 2001 पासून ते आता 2021 पर्यंत हत्तींचं वास्तव्य इथं आहे आणि बऱ्यापैकी लोकांनी आता हत्तीला सुद्धा स्वीकारलेलं आहे. आणि त्याचं होणारं हत्तीपासून होणारं जे नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई वनविभाग हे लोकांना देत असतं. आता थोडंसं टेरेन आपण बघितलं तर हे ट्राय जंक्शन आहे. म्हणजे मला वाटते 2011 मध्ये भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी डिक्लेअर झाली, जी कर्नाटकात आहे. टायगर रिझर्व सुद्धा आहे. आणि 1999 ला महादई वाईल्ड लाईफ सँच्युरी डिक्लेअर झाली, जी गोव्यामध्ये आहे. आणि ह्याच्यामुळे ह्या दोन्ही भागाला प्रोटेक्शन मिळालं. आता राहिलं शिल्लक महाराष्ट्रात आहे तिलारी रिजन, जो ह्याला लागून आहे. सो त्याच्यासाठी आपण वनविभागातर्फे एक रॅपिड असेसमेंट सर्वे केलेला होता. तो 2016 साली केला आणि त्याच्यामध्ये आपण 25 गावं घेतली होती, त्याचा सर्वे केला आणि 57 स्क्वेअर किलोमीटरची ही तिलारी वाईल्ड लाईफ सँच्युरी करावी असा प्रस्ताव पुढे पाठवला होता. पण काही कारणास्तव हे शक्य झालं नाही. मग त्याच्यानंतर 21 जून 2020 ला आता वाईल्ड लाईफ ऍक्ट 1972 36A नुसार लोकांशी तिथल्या स्थानिकांशी विचारविनिमय करून आपण त्याला तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व म्हणून डिक्लेअर केलं आणि त्यातलं 29.53 स्क्वेअर किलोमीटरचं तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व आहे. आणि त्याच्यानंतर मग परत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व केलं, ते 225.24 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि जवळजवळ 23 गावांचा याच्यामध्ये समावेश होतो. पण यात एक गोष्ट आहे की हे सगळं जे कॉन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर झालंय हे बेसिकली फॉरेस्ट लँडमध्येच डिक्लेअर झालेलं आहे. आता हे सगळं बघताना तिलारीमध्ये कोणकोणती गावे आली ती बांबर्डे, घोटिवडे, केंद्रे खुर्द आहे, केंद्रे बुद्रुक आहे, पाटी आहे, शिरंगी आहे, कोनाळ आहे, ऐनोडे, मेढे आणि मग हेवाळे, ही गावं ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि हा एक रिच असा एरिया आहे. सर डॉक्टर SR यादव आणि सरदेसाई सरांशी ज्यावेळी डिस्कस आम्ही करतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात हे लक्षात आलं की मी त्यांना विचारलं की जैवविविधता एवढी कॉन्सन्ट्रेट कशी काय इथं आहे, सगळं प्लांट व्हरायटी, बर्ड्स की जे अँफिबियन्स रेप्टाईल असतील की ते इतर उर्वरित महाराष्ट्रात आढळत नाही. तर त्यांनी सांगितलं इथलं सॉइल जे आहे, पावसाचं जे प्रमाण आहे हे अदर रिजन पेक्षा रॉक पॅटर्न सुद्धा वेगळा आहे. त्यामुळं ही जैवविविधता आपल्याला इथं बघायला मिळते. आपण प्लांट्सचा विचार केला तर प्लांट्सचा इथं अभ्यास खूप कमी प्रमाणात झालेला आहे. वाटते डॉक्टर SR यादव आणि सरदेसाई सर यांनी जो कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पतींचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात अभ्यास झालेला आहे आणि अजून अभ्यास करता येण्यासारखं याच्यात भरपूर आहे प्लांट्समध्ये. इथले महत्वाचे काही प्लांट्स आहेत, जसं आपण हुबार्डिया डॅन्ड्रा जे ग्रास आहे ते जगात फक्त इथंच आढळतं आणि अतिशय रेअर आहे. त्याचं रिस्टॉरेशन परत बॉटनी डिपार्टमेंट शिवाजी युनिव्हर्सिटीने सक्सेसफुल केलेलं आहे. बिगोनिया कोकनॅन्सिस आहे. केळीची एक जात आहे जी त्या भागात प्रामुख्याने रेअर असून आढळते. तसंच तिथं काही स्ट्रीम्स आहेत, तर त्या स्ट्रीम मध्ये जे एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये येणारा सारका अशोका आहे, म्हणजे सीता अशोकाचा आपण म्हणतो, तर त्याची बरीच झाडं या भागामध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर क्लोरोफायटम गोटनॅन्सिस म्हणून आहे, ही सुद्धा मेडिसिनल प्लांट आहे आणि रेअर आहे, तो आढळतो. जर्डोनियाची प्रजाती आहे, लार्जेस्ट फ्लॉवर आहे, ते या ठिकाणी आढळतं. आणि आपण बघितलं की हत्ती येथे स्थायिक झालेत गेली 20 वर्ष. त्याचं रिझन हेच आहे की बांबूच्या प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात आहेत, बांबू भरपूर आहे, त्यामुळे हर्बिवोरस प्राण्यांसाठी फूड येथं उपलब्ध आहे. आता चंदगडचा आपण तिलारीचा भाग घेतला तर बऱ्यापैकी प्लॅटूचा एरिया या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्या अधिवासात येणाऱ्या प्रजाती परत पुन्हा वेगळ्या आहेत. तिथले अँफिबियन्स रेप्टाईल्स वैविध्य आहे, ऑर्किड्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत,
आहेत. आता हे लॉंगिकॉर्निक्युलेटा नावाचं जे ऑर्किड आहे त्या तिथं आढळतं. लार्जेस्ट ग्राउंड ऑर्किड जे आहे पेटॅलिस जिजांटिया जे लार्जेस्ट आहे ते सुद्धा इथं आढळतं. एक प्रातिनिधिक एक दोन मी उदाहरणं दाखवली. अशी अनेक ऑर्किड्स आहेत जी रेअर आहेत, जी फक्त गोव्यापर्यंत रिस्ट्रिक्टेड आहेत, पण ती तिलारीपर्यंत आढळतात. बाकी उर्वरित महाराष्ट्रात आणि वरती आढळत नाही. आता काही वर्षापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी मेरेस्टिका स्वॅम्प हेवाळे गाव आहे त्याच्याजवळ मेरेस्टिका स्वॅम्प दलदलयुक्त प्रदेशातलं एक एरिया मिळाला आणि तो महाराष्ट्रातली पहिली नोंद होती. आणि तुम्ही बघू शकता की मेरेस्टिकाची उंच उंच झाडं जी आहेत आणि डेन्स एरिया खाली दलदल, तर हे एक तिलारीचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल प्लांट्समध्ये. तसंच बायोल्युमिनस फंगी पावसाळ्यात इथल्या डेन्स फॉरेस्टमध्ये दिसून येतात. गेली 3 वर्ष मी इथल्या मशरूम फंगीचं डॉक्युमेंटेशन फोटोग्राफिकल डॉक्युमेंटेशन करतोय. जवळजवळ 3,000 पेक्षा जास्त व्हरायटी डॉक्युमेंट करता आल्या. आणि त्यानंतर हे जे प्लांट्स डायव्हर्सिटी जी आहे, जी विविधता आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक या ठिकाणी फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला जास्त आढळून येतात, ज्या फक्त पश्चिम घाटात आढळणारी काही फुलपाखरं आहेत, एंडेमिक आहेत किंवा काही रेअर आहेत. ती गोव्यापासून खाली रेकॉर्ड असली तरी तिलारीमध्ये आढळून आलेली आहेत. जसं मलबार बँडेड पिकॉक आहे, पॅरिस पिकॉक आहे, त्याच्यानंतर मलबार रेव्हन आहे, जे गोव्यात आढळतं, खरं महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी आढळत नाही, पण तिलारी खोऱ्यात फॉरेस्टमध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे मलबार ट्रेनिफ हे अगदी हाईटवर उंचीवर उडणारे एक स्लो फ्लाईट मधलं एक बटरफ्लाय आहे जे एंडेमिक आहे वेस्टर्न घाटला. तमिळ लेस्पिंग आहे, एक सुंदर फुलपाखरू आहे. त्यानंतर काही रेअर मध्ये बँडेड रॉयल नावाचं जे फुलपाखरू आहे ते तिथं आढळून आलेलं आहे. त्यानंतर क्रुझर नावाचं फुलपाखरू आहे. अशी संख्या जर बघितली तर जवळजवळ 125 पेक्षा जास्त प्रजातीची फुलपाखरं आपल्याला तिथं आपण रेकॉर्ड केलेली आहे. आता फुलपाखरांचा झालं एम्फिबियन्स रेप्टाईल, तर किंग कोब्राची आपली महाराष्ट्रातली एकमेव नोंद हे तिलारी भागात आहे. चंदगडच्या अप्पर तिलारी भागात सुद्धा आपण किंग कोब्रा बघितलेला आहे आणि खाली सुद्धा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये याची दोडामार्गमध्ये नोंद झालेली आहे. आणि परवा नुकतंच एक किंग कोब्रा पहिला रेस्क्यू करण्यात आला तिथून एके ठिकाणाहून. तर सगळ्यात व्हेनमस स्नेक तो आपल्याकडे आहे, जो फक्त आपल्या या तिलारी भागात आढळतो. त्यानंतर हा हम्पनोज पीट वायपर घोणसीच्या जातीतला, तर हा जमिनीवरच आढळून येतो आणि हा गोव्यामध्ये बऱ्यापैकी दिसून येतो ओलसर जागी पालापाचोळ्यात स्ट्रीमच्या आजूबाजूला. पण काही वर्षापूर्वी ह्याची नोंद सुद्धा तिलारी रिजन मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर हा सर्वांना माहिती आहे मलबार पीट वायपर एंडेमिक आहे वेस्टर्न घाटमध्ये. आणि तिलारी अप्पर तिलारी आणि लोअर तिलारी आपण कम्पेअर केलं त्यामुळं काय होतं की एकतर चंदगड एरिया हा वेस्टर्न घाट रीच वरचा एरिया आहे आणि लोअर तिलारी हा कोकणातला भाग आहे. त्यामुळं जैवविविधता आहे हा या ठिकाणी सर्व प्रकारची दिसून येते. त्याशिवाय थेरेस ब्लॅक स्नेक आहे, आंबोली सिसिलियन आहे, अजून सिसिलियनच्या काही प्रजाती येथे आढळतात. सगळ्यांना माहित असलेला मलबार रायडिंग फ्रॉग आहे. ह्याच्याशिवाय अनेक बेडकांच्या प्रजाती येथे आढळून येतात, पालींच्या प्रजाती आढळून येतात, प्रसाद गेको कॉमनली आढळते, अंबोली बुश फ्रॉग सापडतो. आणि यामुळं ही अँफिबियन्स रेप्टाईलची जैवविविधता पण मोठ्या प्रमाणात आहे. पण त्या प्रमाणात अजून सायंटिफिक रिसर्च किंवा अभ्यास या भागात कमी झालेला आहे, पण आता त्याला सुरुवात झालेली आहे. त्याप्रमाणे तिलारी रिव्हर जी रिच आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याकडं मार्श क्रोकोडाईल या तिलारी रिव्हर मध्ये आढळून येते. आणि हे द्योतक आहे की माशांच्या सुद्धा विविध प्रजाती या तिलारी नदीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळं मगरींचं प्रमाण देखील तिलारी रिव्हर मध्ये आढळतं आणि त्यामुळे एक चांगली इकोसिस्टीम अजून या तिलारी रिजन मध्ये सिंधुदुर्ग मध्ये आहे. सेम आपण जर पक्ष्यांकडे गेलो तर काही पक्षी आहेत जे सहसा दिसत नाहीत किंवा काही थ्रेटन स्पेसीज आहेत. आता उदाहरणार्थ श्रीलंकन फ्रॉगमाउथ हा फक्त वेस्टर्न घाट आणि श्रीलंकेमध्ये आढळतो आणि सहसा तो कॅमोफ्लेज असल्यामुळे दिसून येत नाही, पण ह्यांची संख्या तिलारी भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसंच ग्रेट हॉर्नबिल चंदगड तिलारी भागात अनेकदा दिसतात. मलबार पाईड हॉर्नबिल तसा कॉमनच आहे.
मलबार ग्रे हॉर्नबिल सुद्धा एंडेमिक आहे आणि तो सुद्धा आपल्या भागात त्या भागात कॉमन आहे. आणि सगळ्यांचा अट्रॅक्शन असणारा मलबार ट्रॉगॉन हा पक्षी बऱ्यापैकी कॉमनली तिलारी रिजनमध्ये दिसून येतो. त्याच्याशिवाय ग्रे हेडेड बुलबुल आहे, नियर थ्रेटन्ड आहे, निलगिरी वूड पिजन आहे, इन डेंजर स्पेसीज आहे आणि यांचा अधिवास सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. तर किंगफिशरच्या जवळजवळ 5 ते 6 प्रजाती आढळतात. त्यातल्या ब्लॅक कॅप किंगफिशर येथे नोंद झालेली आहे. लिस्ट कन्सर्ट आहे तो. मोस्टली कोस्ट रिजनला तो आढळून येतो, पण अनेकदा तो स्ट्रीम्स आणि काही रिजन रिव्हरचे आहेत तिलारीमध्ये तिथं दिसून आलेला आहे. तसेच ब्राऊन ब्रेस्टेड फ्लाय कॅचर ची नोंद इथं केली गेलेली आहे. फ्लेम थ्रोटेड बुलबुल आहे हा गोवा स्टेट बर्ड आहे. महाराष्ट्रात इतरत्र आढळत नाही, पण तिलारी रिजन मध्ये तो दिसून येतो. तसंच सेम समुद्र किनारी आढळणारा व्हाईट बिलीड सी गल हा तिलारीच्या बॅक वॉटरवर अनेकदा दिसून येतो. तो समुद्रापासून एवढ्या दूर त्या भागात सुद्धा येतो. तसंच रेअर मलायन नाईट हेरॉनचं रेकॉर्ड तिथं झालेला आहे. त्याशिवाय अनेक पक्ष्यांची व्हरायटी तर खूप आहे. अनेक लोक बर्ड वॉचिंगसाठी, फोटोग्राफीसाठी आजकाल तिलारीला जात आहेत. त्यातनं लोकल लोकांना सुद्धा रोजगार मिळत आहे. स्पँगल्ड रांगोवा, त्याची लिस्ट एवढी मोठी आहे या पक्ष्यांची की जे काही एंडेमिक आहेत. जवळजवळ 14 पक्षी माझ्या बघण्यात जे एंडेमिक आहेत वेस्टर्न घाटला, ते त्यापैकी इथं आढळतात. तर ही लिस्ट संपणार नाही. म्हणजे आता हा ब्ल्यू बियर्ड बीटर आहे आणि हा सुद्धा त्या रेंज मध्ये चांगल्या पद्धतीने दिसतो. मगाशी बघितला तर व्हाईट बिलीड ब्ल्यू फ्लॅग कॅचर एंडेमिक आहे. थोडं आपण मॅमल्स कडे जाऊया. जसं म्हणालो की 2001 मध्ये हत्ती आले आणि ते अजूनपर्यंत स्थायिक आहेत, रेसिडेन्शियल झालेले आहेत काही हत्ती. साधारण आतापर्यंत 40 पेक्षा जास्त मॅमल्सची नोंद तिलारीमधून झालेली आहे. म्हणजे वनविभागानं आणि गिरीश पंजामी यांनी बसवल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये, मला वाटते 2014 ते 2019 या काळामध्ये जे कॅमेरा ट्रॅप बसवले त्याच्यामध्ये जवळजवळ 7 वाघांची नोंद झाली. आणि म्हणूनच हा एरिया खूप महत्वाचा आहे की हे ट्राय जंक्शन आहे आणि त्या ठिकाणी असणारं टायगर ब्रीडिंग आहे. तिथं 2 पिल्लं आणि फिमेलचं सुद्धा शूट आणि फोटो मिळाले. आणि मग हे वाघ भीमगड, म्हादई आणि मग महाराष्ट्रामध्ये येतात. तिथून मग पुढे ते मायग्रेशन करून आपल्या राधानगरी आणि राधानगरी टू STR पर्यंत या कॉरिडॉर मधनं प्रवास करतात. म्हणून हा रिजन वाचणं महत्वाचं आहे. आता या ठिकाणी मॅमल्सची पण काही वैशिष्ट्ये आहेत की जी काही एंडेमिक वेस्टर्न घाटला प्राणी आहेत ते आपल्याकडं तिलारीमध्ये दिसून आले. जसं ब्राऊन पाम सिवेट आहे, स्ट्राईप नेक मुंगूस आहे, हे आढळून येतं. टायगर विषयी आपण बोललोच की जवळजवळ 7 रेकॉर्ड आहे, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि त्याचं सतत कॅमेरा ट्रॅपद्वारे त्याचं निरीक्षण करणं हे महत्वाचं आहे या भागामध्ये. तसेच कॉमन पाम सिवेट आपल्याला माहिती आहे, पण ब्राऊन पाम सिवेट ची नोंद इथं झालेली आहे. तसं ते रेअर आहे, पण त्याचे फोटोग्राफिक एव्हिडन्स तिलारीमधून मिळालेले आहे. स्ट्राईप नेक मुंगूस जे एशियातलं लार्जेस्ट मुंगूस आहे त्याची नोंद आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तिलारीमध्ये ज्या स्ट्रीम्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एशियन स्मॉल क्लाउड ऑटर ची नोंद झालेली आहे. आता हे एक चांगल्या प्रतीच्या जंगलाचं एक निर्देशांक आहे की या स्ट्रीम्स मध्ये हे ऑटर्स आढळून येतात. आणि एका चांगल्या रिव्हरचं हे निर्देशांक आहे. जसं स्मॉल क्लाउड ऑटर स्मूथ कोटेड ऑटर हे तिलारी रिव्हर मध्ये आढळून येतात. प्रामुख्याने मासे हे त्यांचं खाद्य आहे आणि खरं तर नदी स्वच्छ ठेवण्याचं काम हे प्राणी करत असतात. त्यापैकीच एक रेअर जो महाराष्ट्रात फक्त तिलारी भागात नोंद आहे, स्लेंडर लोरिस किंवा वनवानो असं आपण त्याला म्हणतो, याची नोंद देखील एक रात्रीचर माकड म्हणायला हरकत नाही, ह्याची नोंद सुद्धा तिलारीत अनेकदा झालेली आहे. आता हे सगळं आपण जैवविविधता एक थोडक्यात बघितली, काही महत्वाचे प्राणी, पक्षी, फुलपाखरं आपण बघितली. पण ही जैवविविधता एवढी मोठ्या प्रमाणात आहे की वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता हे स्वतः सर्वेक्षण करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे की हा भाग वाचला पाहिजे, नाहीतर पश्चिम घाटाचा प्रमुख महाराष्ट्राला जोडणारा वेस्टर्न घाट भाग कट होईल आणि कॉरिडॉर कट झाल्यामुळे डायव्हर्सिटी इथली नष्ट होण्याची शक्यता आहे.
हे या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की सगळे डोंगर बोडके केले जात आहेत. म्हणजे रबर प्लांटेशन असेल किंवा अननस असेल. आणि मग हे बघा, एका साईडला पूर्ण फॉरेस्ट एरिया जो तो दिसतोय आणि बाकीच्या प्रायव्हेट लँडमध्ये जंगल तोडून पूर्ण रबर आणि अननसाचं प्लांटेशन केलेलं आहे. हे रबर प्लांटेशन दिसतंय, तर अननस प्लांटेशन दिसतंय. त्यानंतर अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक फेन्सिंग करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेकदा प्राणी एका भागातून दुसऱ्या भागात जाताना त्यांना अडथळे निर्माण होतात आणि मग ते एरिया सोडून दुसऱ्या बाजूने गेले की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्स तयार होत आहेत त्या ठिकाणी. हे दिसते बाजूला फॉरेस्ट आहे आणि पूर्ण ते जाळून त्या ठिकाणी आता अननस किंवा रबर प्लांटेशन केलं जाईल. सो ही एक जैवविविधता तिलारीची आहे, जी एका थोडक्यात सांगणं शक्य नाही, पण एक बेसिक माहिती सर्वांना व्हावी यासाठी हे सर्व माहिती दिली गेली. तर हे वाघाचं अस्तित्व सह्याद्री टायगर रिझर्व राधानगरीला हे तिलारीवर अवलंबून आहे. त्यामुळे तिलारी रिजन हे वाचवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. नेक्स्ट आपण ज्यावेळी मीट घेऊ त्यावेळी आपण ह्याच्यामधल्या डिटेल गोष्टींमध्ये जाऊ. थ्रेट्स काय आहेत, त्याच्यावर उपाय आपण काय करू शकतो. निसर्ग पर्यटनातून लोकांना, स्थानिकांना रोजगार देऊन ते स्वतः आपल्या तिथल्या जमिनी विकणार नाहीत किंवा स्वतः तिथं होमस्टे आणि निसर्ग भ्रमंती आयोजन करतील आणि त्यातून रोजगार लोकांना निर्माण होईल यासाठी प्रयत्न आपण नक्की करू. धन्यवाद. धन्यवाद रमण सर. रमण सरांनी खूप डिटेलमध्ये तिलारीबद्दलचं जे काही माहिती आहे ती माहिती दिलेली आहे. जैवविविधता कशी आहे, त्यांना कन्झर्वेशन करण्यासाठी काय काय करावं लागेल, त्याच पद्धतीने तिथले जे काही लोकल लोक आहेत त्यांच्या सर्वायवलसाठी काय करावं लागेल या संदर्भात माहिती दिलेली आहे. आमच्या निमंत्रणाला मान देऊन रमण सरांनी लेक्चर त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. इथून पुढेही त्यांचा सहवास असंच राहू दे. धन्यवाद सर. धन्यवाद. वन्यजीव सप्ताहानिमित्त जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांच्याकडून आयोजित एक दिवसीय वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला अमोल जाधव हे वक्ते लाभलेले आहेत. त्यांचं स्वागत आणि त्यांची ओळख मी करून देत आहे. अमोल जाधव हे मूळचे सांगलीतील आहेत. त्यांचं शिक्षण BSc प्राणीशास्त्र या विषयात झालेलं आहे. त्यांची ओळख वन्यजीव अभ्यासक म्हणून आहे. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगली या वन्यजीव आणि पर्यावरणीय जनजागृती करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आहेत, सदस्य आहेत. पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी राज्यस्तरीय G24 तास नवोन्मेष सन्मान 2018 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. 2007 पासून वन्यजीव रेस्क्यूअर, वन्यजीवांची शुश्रूषा आणि निसर्ग शिक्षक म्हणून कार्यरत. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवणे, वन्यजीवांचे स्वभावशास्त्र यावर अभ्यास, अनेक शाळा, महाविद्यालय, सामाजिक कार्यक्रम व कार्यशाळांमधून पर्यावरण, जीव, जैवविविधता, प्रदूषण, अद्भुत आणि विस्मयकारक जीवसृष्टी, पर्यावरणपूरक जीवनशैली, मानव वन्यजीव संघर्ष इत्यादी विषयांवर स्लाइड शो, प्रेझेंटेशन आणि मार्गदर्शन कार्यशाळा इत्यादी त्यांनी घेतलेल्या आहेत. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये पर्यावरण आणि जीवसृष्टी याविषयी जनजागृती आणि या क्षेत्रांमध्ये काम करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी नैसर्गिक सहलींचे आयोजन, जंगलातील शिबिरे, पक्षी निरीक्षण, छायाचित्र प्रदर्शन, छायाचित्रण सहली इत्यादींचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वन्यजीव सुरक्षित पकडणे, त्यांची शास्त्रीय माहिती जमा करणे, त्यांची शुश्रूषा करणे इत्यादीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे. जनसामान्यांसाठी विविध पर्यावरणीय विषयांवर जनजागृतीसाठी प्रेस मीडिया व रेडिओ सिटी, टोमॅटो सुरत
जनसामान्यांमध्ये विविध पर्यावरणीय विषयांवर जनजागृती, प्रेस मीडिया आणि रेडिओ सिटी, टोमॅटो FM, ग्रीन FM, आकाशवाणी तसेच मराठी न्यूज चॅनलवरून प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. सध्या मानव साप आणि मानव मगर संघर्ष यावर सांगलीमध्ये मानव बिबट संघर्ष यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्य सुरू आहे. एवढं बोलून मी अमोल सर्जेराव जाधव यांचं स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार मित्रहो, मी आहे अमोल जाधव. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी या सांगलीमधील निसर्ग पर्यावरण वन्यजीवन या क्षेत्रामध्ये संवर्धनात्मक काम करणाऱ्या NGOमधील एक संस्थापक सदस्य. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त बायोडायव्हर्सिटी आणि कॉन्झर्वेशन हा जो अतिशय ठळक विषय आहे, जो आजकाल तुमच्या एज्युकेशनल करिक्युलममधून देखील याच्यावरती इम्पॅक्ट किंवा याच्यावरती डिस्कशन केलं जात आहे, याच्यावरती अभ्यास केला जात आहे. तुमच्या एज्युकेशनल करिक्युलमचा एक पार्ट आहे, तुमच्या बऱ्याचशा विषयांमधला एक मेन पार्ट आहे याचा, की जैवविविधता किंवा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर हे म्हणजे काय असतं आणि त्याचं कॉन्झर्वेशन किंवा त्याचं संवर्धन का गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण हा विषय थोडंसं फोडून घ्यायचं, की आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघूया की काय असतं, कसं असतं, बायोडायव्हर्सिटी काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, ते माणसाला कशा प्रकारे मदत करते, बायोडायव्हर्सिटीमध्ये माणसाचा रोल कसा राहतो, बायोडायव्हर्सिटी आपल्या आजूबाजूला किती आहे, कशी आहे, है ना. सोबतच या बायोडायव्हर्सिटीला काही धोकेसुद्धा आहेत, थ्रेट्स आहेत. तर हे थ्रेट्स बघूया. आणि या थ्रेट्समुळं बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डॅमेज झाल्यामुळं किंवा त्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडल्यामुळं मानवी जीवनावरती या गोष्टींचा कोणता परिणाम होतो, मग तो सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचं महत्त्व देखील डेफिनेटली बघणार आहोत. आणि मग पुढे बघणार आहोत त्याचं कॉन्झर्वेशन किंवा संवर्धन ते कसं असतं, काय असतं, कसं करावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आपण काय करू शकतो. ठीक आहे. तर सुरुवात करू की बायोलॉजिकल डायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता म्हणजे काय. तर शास्त्रज्ञांनी बरेच डिस्कशन केल्यानंतर एक साधी सोपी डेफिनेशन याची केलेलं आहे, की एखाद्या भूभागामध्ये असलेल्या एकूण सजीवांच्या प्रजाती, त्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती दोन्ही येतात, अगदी सूक्ष्मजीवांपासून सगळ्या येतात. जेनेटिक व्हेरिएशन असेल आणि त्या ठिकाणच्या असलेल्या परिसंस्था किंवा इकोसिस्टीम, तर या सगळ्याची मिळून जी बेरीज होते तर ती त्या भागाची झाली बायोलॉजिकल डायव्हर्सिटी किंवा जैवविविधता. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर टोटॅलिटी ऑफ द जीन्स. म्हणजे याच्यामध्ये गुणसूत्रांमधील विविधता देखील खूप जास्त मॅटर करते, कारण गुणसूत्रांमध्ये विविधता असते, म्हणून स्पेसिसमध्ये व्हेरिएशन असते. हे तुम्ही शिकला असाल आतापर्यंत. तर सगळ्याची टोटॅलिटी जीनची असेल, स्पीसीजची असेल आणि इकोसिस्टीमची असेल, हे टोटॅलिटी झाली ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. ठीक आहे. आता बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे फायदे काय. आपण म्हणतो की आजूबाजूला प्राणी पक्षी असण्यामुळे आपल्याला अन्न मिळतं, आपल्याला पाणी मिळतं किंवा आपल्या गरजा पुऱ्या होतात. तर ह्याचे बेनिफिट्स आपण काय बघणार. तर हे बेनिफिट्स आपण दोन ह्याच्यामध्ये जर सेपरेशन केलं तर कन्झम्प्टिव्ह किंवा ज्याचा आपण उपभोग घेतो अशा गोष्टी, आणि नॉन कन्झम्प्टिव्ह ज्याचा उपभोग सोडून इतर काही फायदे आहेत. तर उपभोग ज्या गोष्टींचे घेतो त्याच्यामध्ये अगदी आपलं अन्न, वस्त्र, निवारा या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, तर ह्या पुऱ्या करण्यामध्ये या जैवविविधतेचा खूप मोठा रोल प्ले होतो. सोबतच आपल्याला जगण्यासाठी म्हणून जर काही जळण लागते किंवा जळावं इंधन लागतं, फ्युएल लागतं, तर वेगवेगळ्या सॉर्टमधून हे फ्युएल देखील आपल्याला जैवविविधतेच्या माध्यमातून मिळत असतं. औषधं आहेत, मानवी आयुष्यामध्ये जेवढी काही औषधं मिळतात तर त्यातलं ऑलमोस्ट 30 to 40% कॉन्ट्रीब्युशन हे या जैवविविधतेतून डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली येत आहे. केमिकल मेडिसिन्स हा आता गेल्या 20-25 वर्षात केमिकल इंडस्ट्री जशी बिल्डअप झाली, बायोटेक्नॉलॉजी जशी डेव्हलप झाली, त्याच्यानंतर केमिकल मेडिसिन्स आले. पण त्याच्या आधी किंवा इवन आजही बायोलॉजिकल डिराइव्ड मेडिसिन हा पार्ट खूप मोठा आहे, याचं कॉन्ट्रीब्युशन प्रचंड प्रमाणामध्ये आहे. सोबत आपल्या अन्नाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या अन्नधान्य पुरवणाऱ्या प्रजाती आहेत तर त्या प्रजातीची विविधता देखील खूप जास्त मॅटर करतात, आणि ही प्रजातीची विविधता ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये येतं. मग ही डायव्हर्सिटी येते आयदर जेनेटिक स्ट्रक्चरमधील व्हेरिएशनमध्ये असेल किंवा स्पेसिस व्हेरिएशनमध्ये असेल. ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे की इंडस्ट्रियल मटेरियल आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं हे देखील बायोलॉजिकल डिव्हर्सिटी किंवा या इकोसिस्टीममधूनच घेतलं जातं. नॉन कन्झम्प्टिव्ह व्हॅल्यूमध्ये जर बघायचं म्हटलं तर आपण रिएग्रेशन असेल किंवा एज्युकेशन रिसर्च असेल है ना, मानवी जीवनावरती इम्पॅक्ट करणार आहे किंवा आपल्या आजूबाजूचं पर्यावरण निसर्ग याच्यामध्ये रोजचा शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात. तर ह्या ठिकाणी हा अभ्यास करताना या बायोलॉजिकल डिव्हर्सिटीचा डायरेक्ट इम्प्लिकेशन, डायरेक्ट इम्पॅक्ट, इनडायरेक्ट इम्पॅक्ट ह्याचा स्टडी केला जातो. सोबत आपला काय म्हणू आपण रिक्रिएशनल फॅक्टरमध्ये कधी आपण इव्हन साधा शेअर केला की खूप कंटाळाला आपण एखाद्या जंगलात ट्रेकला गेलो किंवा एखाद्या किल्ल्यावर ट्रेकला गेलो तर त्या ठिकाणची असलेली जैवविविधता, ते वेगळेपण, ते वेगळं वातावरण बघून आपल्याला मनाला एक खूप छान उभारी मिळते. थकवा असतो जो मनाचा तो निघून जाऊन तर येते ना, प्रसन्न वाटतं. तर हे रिक्रिएशनचा पार्ट आला. आणि ऑफकोर्स ट्रेडिशनल व्हॅल्यू आहेत या निसर्गातील सगळ्या घटकांचा आपल्या आधीच्या ज्या पिढ्या होऊन गेल्या त्यांनी याचं अनन्यसाधारण महत्त्व ओळखून आपल्या संस्कृतीमध्ये या गोष्टींना इनकॉर्पोरेट केलं. त्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये जोडून घेतल्या, त्याची नाळ जोडून घेतली. हेतू हा होता की त्याच्यातून या गोष्टींचं जतन करण्याचा मेसेज आपल्यापर्यंत जावा किंवा या गोष्टींथ्रू त्या गोष्टींचं जतन व्हावं. या रूढी म्हणा, परंपरा म्हणा किंवा संस्कृतीतील काही चांगले भाग घेतले तर या नैसर्गिक घटकांचं, या जैवविविधतेचं जतन व्हावं हा त्यातून क्रक्स होता किंवा त्यातला मूळ गाभा होता. तर ही जी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे म्हणून म्हणतो मित्रांनो, तर ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपल्याला ह्या सगळ्या फायद्यासोबतच ती त्याचं काम देखील निसर्गामध्ये करत असते. कसं आहे की निसर्गामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात है ना, एक नॅचरल बॅलन्स असतो, ती एक सायकल असते आणि जी स्वयंस्फूर्तीने फिरत असते. ही फिरताना प्रत्येक ॲनिमल किंवा प्रत्येक जीव, प्रत्येक जीन्स त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन देत असते. आणि हे करताना मग एक माणूस म्हणून किंवा एक समाज म्हणून या निसर्गाचा एक घटक असल्या म्हणून आपण त्यातून काही फायदे घेतो. तर हे इकोलॉजिकल सर्व्हिसेस जे आहेत किंवा जैवविविधतेमध्ये ही जैवविविधता नैसर्गिक साखळीमध्ये जे काही स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन देते तर त्याच्यामुळे ही साखळी हेल्दी राहते, साखळी सुदृढ राहते, निरोगी राहते आणि फिरत राहते. आणि त्याच्यामुळं मग चांगले वातावरण निर्मिती होते, चांगल्या गोष्टी मिळायला चालू होतात. तर याच्यामध्ये हे निसर्ग आणि अन्न साखळीचं बॅलन्स ठेवणं हा सगळ्यात मोठा रोल ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी प्रिझर्व करते, प्रोटेक्ट करते किंवा एन्श्युअर करते. सोबतच बायोलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी हा जो मोठा फॅक्टर की क्लायमेटिक रेग्युलेशन, कार्बन सिक्विस्ट्रेशन करणे इथपासून कार्बन साठवणे, कार्बन हवेमध्ये रिलीज करणे किंवा न्यूट्रिएंट सायकलिंग, अशा सगळ्या गोष्टींमध्ये हे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपापला रोल प्ले करत असते. वेस्ट डिग्रेडेशन खूप मोठा फॅक्टर असतो. आपल्या पृथ्वीवरती एवढेच जीव आहेत तर हे सगळ्या जीवांचं जगताना थोडीशी वेस्ट क्रिएट होते. एखादी अन्न खाल्ल्यानंतर देखील त्यातलं वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतं प्रत्येक जीवाचं. तर तसं हे बाहेर पडलेलं वेस्ट प्रोडक्ट पुन्हा निसर्गाच्या साखळीमध्ये मिक्स करण्यासाठी जे वेस्ट रिसायकलिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये देखील अनंत जीव आपला रोल प्ले करत असतात. त्या ठिकाणी ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी स्कॅव्हेंजरची म्हणा किंवा डिग्रेडरची म्हणा, फंगस असतील किंवा काही ठिकाणी मायक्रोब्स असतील तर हे त्यांचा रोल प्ले करतात. सोबत हे झालं डिग्रेडेशन, त्याच्यातून न्यूट्रिएंट सायकलिंग होतं, न्यूट्रिएंट्स परत ह्या अन्न साखळीमध्ये घेतले जातात आणि हे चक्र पुरं केलं जातं. बऱ्याचदा ह्याच्यामध्ये काही केमिकल टॉक्सिकंट्स येत असतात किंवा विषारी घटक येतात तर त्यांचं डिटॉक्सिफिकेशन करणे आणि पुन्हा ही अन्न साखळी निरोगी करणे यामध्ये देखील बरेचसे सूक्ष्मजीव, बरेचसे जीव आपला रोल प्ले करत असतात. बरोबर, एखादं जनावर मेलं, ते प्रचंड प्रमाणामध्ये कुजलं तर ते घाण वास पसरतो, त्याच्यातून अँथ्रॅक्स सारखे किंवा काही वेळेला इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स हे आजूबाजूचे वातावरण मिसळून दूषित करतात, त्या ठिकाणी इतर प्राण्यांना आजारी पडतात. तर हे होऊ नये म्हणून गिधाडांसारखे पक्षी असतील किंवा तरस असतील, कोल्हे असतील तर हे सडलेलं वगैरे जनावरं खाऊन संपवतात. तर हे झाले डिटॉक्सिफिकेशन झालं. याच्यामध्ये सॉईल किंवा सॉईलची न्यूट्रिएंट सुद्धा बऱ्याच वेळा मानवी कारणामुळे याचं टॉक्सिफिकेशन होतं, याच्यामध्ये काही विषारी घटक आपल्या मानवी कृतींमध्ये मिक्स होतात. तर हे घटक डिटॉक्सिफाय करून किंवा त्यांचं त्यातून निचरा करून पुन्हा ते सुदृढ बनवण्यामध्ये बरेच सूक्ष्मजीव कार्यरत असतात. आणि हे सगळं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमधून हे इकोसिस्टीमचा परफेक्ट बॅलन्स राहतो आणि हे निसर्ग चक्र चालत राहतं.
तर पुढे आपण बघणार आहोत की मग बायोलॉजिकल डायव्हर्सिटी किती आहे. शास्त्रज्ञ जे म्हणतात एक आजपर्यंत मोजल्या गेलेल्या किंवा डॉक्युमेंटेड ज्या काही स्पेसीज आहेत ह्या अराउंड 1.7 मिलियन म्हणजे साधारण 17 लाखाच्या आसपास आजपर्यंत प्रजाती ह्या नोंदवल्या गेलेल्या आहेत माणसानं. पण बरेच जीवशास्त्रज्ञ हे म्हणतात की पृथ्वीवरती अजून जवळजवळ 5 ते 6 पटीनं जास्त जैवविविधता आहे ज्याची अजून नोंदी व्हायची आहेत. आणि हा आकडा साधारण 2 मिलियन पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे साधारण अजून 20 लाख एक प्रजाती अजून नोंदवायच्या बाकी आहेत. तर 17 लाख ते 20 लाख नोंदवले गेल्या आणि 100 लाखाच्या आसपास म्हणजे साधारण 1 कोटीपेक्षा जास्त प्रजाती अजून अस्तित्वात आहेत. तर ह्या सगळ्याच्या डायव्हर्सिटीमध्ये मेजर पोर्शन जो जातो हा सजीव सृष्टीचा म्हणजे प्राण्यांचा जातो. ह्याच्यामध्ये 75% वाटा हा प्राण्यांचा येतो. साधारण 15 ते 17% वाटा हा वृक्ष प्रजातीचा येतो. बुरशी किंवा फंगल प्रजाती ज्या आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यामध्ये 4% प्रजाती ह्या फंगसच्या असतात. ह्याच्यामध्ये देखील सेग्रेगेशन गेलं तर आता आपण प्राणी आहोत बरोबर. आपण आपल्या जातीचा विचार केला किंवा अदर प्राणी प्रजातींचा विचार केला तर ह्या प्राणी प्रजातींमध्ये देखील 75% कॉन्ट्रीब्युशन हे कीटकवर्गीय प्राण्यांचं आहे. आपल्यासारख्या सस्तन प्राण्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे फार नाही, फक्त 7 ते 8% आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये पुन्हा जर सेपरेशन केलं तर जे मॅमेलियन स्पीसीज आहेत ते 9% जातात जवळजवळ. ॲम्फिबियन्स किंवा उभयचर प्राणी जे आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 10% आहे. रेप्टाईल किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन व्हरायटी जी आहे ती ऑलमोस्ट 14%च्या आसपास जाते. आणि जगभरामध्ये त्यांच्या जवळजवळ 7,000पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. माशांच्या जवळजवळ पृथ्वीवरती 25,000च्या आसपास प्रजाती आढळून येतात. पक्ष्यांच्या 10,000च्या आसपास प्रजाती सध्या अस्तित्वात आहेत पृथ्वीवरती आणि अजूनही नवीन शोध लागत आहेत. भारताविषयी बोलायचं तर मित्र हो, आपल्या देशामध्ये जवळजवळ माशांच्याच 2,500पेक्षा जास्त प्रजाती आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. सस्तन प्राण्यांच्या प्रजाती म्हटलं तर जवळजवळ 400च्या आसपास रफली प्राणी प्रजाती नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्याच्यावरती अभ्यास होतो आहे. पक्ष्यांच्या आपल्या देशामध्ये जवळजवळ 1300च्या आसपास 1300 प्लस पेक्षा जास्त प्रजाती आहेत. आणि राहिले रेप्टाइल्स ॲम्फिबियन्स म्हणजे साधारण 500 ते 400 500च्या आसपास रेप्टिलियन स्पेसीज आणि 400च्या आसपास ह्या उभयचर किंवा ॲम्फिबियन्स म्हणजे ज्याच्यामध्ये बेडूक आहेत, सिसिलियन आहेत. तर ह्यांच्या प्रजाती नोंदवल्या गेलेल्या आहेत. तर एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या आजूबाजूला बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे. वृक्ष प्रजातींबद्दल बोलायचं तर आपल्या भारतामध्ये जवळजवळ आतापर्यंत 50,000च्या आसपास वृक्ष प्रजाती ह्या डॉक्युमेंटेड आहेत. अजूनही बऱ्याच प्रजाती मानवाला अननोन आहेत आणि ज्याच्यावरती शास्त्रज्ञ नेहमी अभ्यास करत असतात, नवीन नवीन डिस्कवरी होत असतात. तर असं बघितलं तर एवढी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डेफिनेटली या निसर्गामध्ये असल्यामुळे त्याचा नक्कीच काहीतरी रोल आहे. आणि एवढी डायव्हर्सिटी असल्यामुळे त्याला काही धोके सुद्धा असणार आहेत. हे धोके 2 प्रकारचे असतात. एक नैसर्गिक धोके असतात आणि दुसरं आहे मानवनिर्मित धोके. कसं आहे मित्रांनो, आपण माणसं ह्या निसर्गाचा घटक आहे हे आपण मुळात विसरलेलो आहे. आणि त्यामुळंच आपण निसर्गापासून थोडंसं अलिप्त वागून आपल्या अशा काही कृती आहेत की ज्या आपल्या आजूबाजूच्या निसर्ग पर्यावरण आणि अन्न साखळीमध्ये काही अडथळे निर्माण करत आहेत, काही इश्यू क्रिएट करत आहेत. म्हणजे जे अडथळे नव्हते ते आपण निर्माण करायचं काम करतो आहे आणि जे सिस्टीम चालू आहे ते अडवायचं आपल्या हातून नोईंगली अननोईंगली या गोष्टी घडत आहेत आपले विकास या अतिशय वादांकित मुद्द्यावरून. तर नॅचरल कॉज ह्या बायोलॉजिकल डायव्हर्सिटीला किंवा जैवविविधतेला नैसर्गिक पद्धतीने कुठले धोके येतात तर बऱ्याच प्रजातींची जो विस्तार असतो त्यांची जॉग्राफिकल रेंज असते ही मर्यादित स्वरूपाची असते. तर मग जॉग्राफिकल रेंज कमी असेल आणि त्या भागामध्ये जर काही नुकसान झालं किंवा एखादं विध्वंस गोष्टी घडल्या तर साहजिकच त्या ठिकाणची बायोलॉजिकल डायव्हर्सिटी प्रचंड प्रमाणामध्ये हॅम्पर होते. एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक छोटंसं डबकं आहे. त्या डबक्यामध्ये पाणी आहे. पाण्यामध्ये माशांच्या काही प्रजाती असतात, बेडकांच्या काही प्रजाती असतात, सापांच्या थोड्याशा प्रजाती असतात, कीटक असतात, झाडं झुडपंच्या आजूबाजूला प्रजाती आहेत, काही गवताच्या आणि काही पाण्यामधील अलगीच्या वगैरे प्रजाती किंवा शेवाळाच्या प्रजाती असतात. तर अशा ह्या डबक्याच्या ठिकाणी जर मानवानं किंवा एखादा महापूर आला किंवा प्रचंड काय म्हणू आपण पाऊसच नाही पडला,
प्रचंड प्रमाणामध्ये हीट वेव्ह झाल्या, तर ते डबकं वाळतं आणि मग त्या ठिकाणी अस्तित्वात असलेले हे जीव तर हे त्या ठिकाणाहून विस्थापित होतात किंवा मरून जातात त्या नैसर्गिक कोर्समध्ये. तर अशा प्रकारे हे नैसर्गिक छोट्याशा जॉग्राफिकल रेंजचे इश्यू असतात बायोलॉजिकल डायव्हर्सिटीला. दुसरा आहे की लो पॉप्युलेशन. बऱ्याच ह्या जैवविविधतेतील घटकांमध्ये त्यांची संख्या देखील त्यांच्यामध्ये बाधा ठरते. खूप जास्त संख्येनं एखादा जीव असला, मुबलक संख्येनं एखादा जीव असला, जसं आपल्या आजूबाजूला एक छानसं उदाहरण घेऊ आपण. झुरळ आहेत आपल्या आजूबाजूला, प्रचंड प्रमाणामध्ये झुरळ आढळून येतात. तर हे जेवढं चांगलं आहे त्या जातीच्या जीवित राहण्यासाठी, त्याचं जीन्स पुढं प्रोपोगेट करण्यासाठी, तसं कमी संख्येनं असणं हे जास्त घातक आहे. आपल्या देशामध्ये वाघाचं उदाहरण दिलं जातं की एवढे एवढे वाघ शिल्लक आहेत किंवा फक्त एवढेच गेंडे शिल्लक आहेत. तर हे मग संख्या कमी असणं त्या प्रजातीच्या नैसर्गिक प्रोपोगेशन किंवा नैसर्गिक पद्धतीने त्या प्रजातीचं जे पुनरुत्पादन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याच्या वाढीसाठी मग मर्यादा चालू होतात. किंवा दुसरं गोष्ट आहे की त्यांचा ब्रीडिंग रेट जर कमी असेल, उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर जायंट पांडा जो आहे तर ह्याच्यामध्ये ब्रीडिंग फार स्लो होतं. किंवा आपला जवळचं उदाहरण घेऊ आपण, ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे, म्हणजे ज्याला माडोक हा पक्षी म्हटलं जातं. तर माडोक पक्षाचा ब्रीडिंग रेट हा खूप थोडा आहे. तो एकच अंड घालतो. किंवा पेंग्विन्स पक्षी हे एकच अंड घालतात. आणि जर खूप वर्षानंतर जर एकच जीव ते जन्माला घालणार असेल आणि त्या ठिकाणी जर त्यांच्यामध्ये कुठल्या तरी अडचणी आल्या तर मग साहजिकच त्यांच्या लोकसंख्येवरती विपरीत परिणाम होतात. तसंच नॅचरल डिझास्टर आहेत, मगाशी जसं पुराचं उदाहरण दिलं तसं दुष्काळ आहेत, वनवे लागणे आहे किंवा प्रचंड प्रमाणात बर्फवृष्टी होणे, हे जसे नैसर्गिक कारणं किंवा लँडस्लाईड्स आल्या, तर हे नैसर्गिक कारणं असतात की ज्याच्यामुळे जैवविविधतेच्या संख्येवरती किंवा त्यांच्या असण्यावरती प्रॉब्लेम्स तयार होतात. अँथ्रोपोजेनिक कॉजेस किंवा ज्याला मानवनिर्मित कारणं म्हणू, तर जैवविविधतेच्या विनाशाला सगळ्यात मोठं कारण दुर्दैवानं तुम्ही आम्ही आपली मनुष्य प्रजाती आहे. तर मगाशी मी म्हटलं जसं जो विकास आहे, तर हा कोण विकास आहे, तर याच्या विकासासाठी आणि हा विकास करताना फक्त काही लोकांचा विकास होतो आणि हा विकास करताना हे जे आदिवास आहेत, नैसर्गिक आदिवास आहेत, तर हे आदिवास डिस्टर्ब व्हायला चालू होतात. मग आदिवास डिस्टर्ब होतात ते मग वेगवेगळ्या पद्धतींमध्ये, एकतर पूर्णतः डेसिमेट होतात, म्हणजे पूर्ण त्याचा विध्वंस केला जातो किंवा त्याचं फ्रॅगमेंटेशन होतं. म्हणजे पश्चिम घाट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अभ्यास करत असाल तर पश्चिम घाट मित्र, जसं माझा हात पकडला, पश्चिम घाट हा असा हा समुद्र किनारा आहे आणि हा असा पश्चिम घाट आहे, बरोबर. तर पश्चिम घाटामध्ये जर या ठिकाणी जर जंगलतोड केली, हा एवढा भाग तुटला आणि हा या ठिकाणी जंगलतोड केली, है ना, मग या ठिकाणी एक तुकडा राहिला इथं, हे झालं फ्रॅगमेंटेशन. असं पश्चिम घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी जंगलतोड आहे किंवा त्या ठिकाणचं जंगलतोड करून रबर प्लांटेशन, अननसाची लागवड वगैरे आहे केलेली आहे किंवा एक्झॉटिक एलियन स्पेसीज आलेले आहेत, बरंचसं परदेशी तण माजलेलं आहे किंवा त्या ठिकाणचं भ्रमणमार्ग तोडून त्यातून रस्ते, रेल्वे वाहतूक, हायवे करणे, तर हे तुकडे करतात आणि त्यामुळे मग आदिवासाचे असे पुंजके तयार होतात, फ्रॅगमेंटेशन म्हणून त्याला तुकडे. तर ह्याच्यामुळं मग प्राण्यांच्या मुवमेंटला मर्यादा येतात. प्रवास करताना त्यांच्यावरती प्रचंड ताणतणाव असतो, त्याच्यामुळे त्यांचं ब्रीडिंग रेट कमी होतो किंवा वाहतूक वर्दळ तुम्ही बघत असाल रस्त्यावरता बऱ्याच वेळेला कोल्हे किंवा इतर प्राणी गाडीखाली चिरडून मेलेले आढळून येतात. तर ह्या प्रकारे एक ब्रीडिंग सायकलमध्ये एक ब्रीडिंग करणारा, प्रजोत्पादन करणारा एक जीव तिथून निघून गेल्यानंतर त्याची संख्या तिथं कमी व्हायला कारणीभूत ठरते. तसंच आहे की ओव्हर एक्सप्लॉयटेशन हा मोठा फॅक्टर आहे की एखाद्या भागामध्ये एखादं पीक चांगलं येतं म्हणून पुन्हा पुन्हा ते पीक त्याच ठिकाणी करत राहणं, मोनोकल्चर सारखे पद्धती आहेत. तर एखादी प्रजाती खायला चांगली लागते म्हणून त्या प्रजातीची कंटिन्यू शिकार करत राहणं, तर त्या प्रजातीच्या संख्येवरती मग विपरीत परिणाम व्हायला चालू होतात, त्यांची संख्या कमी व्हायला चालू होते किंवा त्यांच्यामध्ये मग जेनेटिक व्हेरिएशन कमी व्हायला चालू होतं. हत्तीचं उदाहरण घेऊ की आपल्या देशामध्ये जे काही हत्ती होते, तर तुम्हाला माहिती आहे की नर हत्तीला भारतामध्ये सुळे असतात, मादेला सुळे नसतात. पण हत्तीमध्ये अजून एक प्रकार असतो ज्यांना मुकना म्हटलं जातं, की ज्या नर हत्तीमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल कमी असतात त्याला सुळे येत नाहीत, मादीसारखे बिनसुळ्याचे हत्ती असतात. तर मग कसं झालं की आयव्हरीसाठी किंवा हस्तिदंतासाठी ज्या नर हत्तींचे मोठे शिकार झाले, त्याच्यामुळे जेनेटिकली स्ट्रॉंग असलेले खूप चांगले नर या आदिवासातून निघून गेले आणि त्या ठिकाणी सुळे नसलेलेच फक्त मुकना हत्ती शिल्लक राहिले.
तर त्याच्यामुळे चांगले जीन्स मानवी कारणामुळे निघून गेले. किंवा सिंहाचं उदाहरण घ्यायचं तर ज्या सिंहाला प्रचंड मोठी आयाळ, काळी आयाळ असते, ते जेनेटिकली खूप सुपरब असतात. निसर्ग काय म्हणू, नॅचरल सिलेक्शन प्रोसेसमध्ये ते पुढे जातात. आणि ज्यांची आयाळ छोटी आहे, खुरटी आहे, काळी नाही आहे, तर त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन लेवल कमी असतात, ते आक्रमक नसतात आणि प्रजोत्पादनासाठी नैसर्गिकरित्या ते लायक नसतात. पण ह्याच मजबूत आणि मोठ्या आयाळ असलेल्या सिंहांची शिकार करून असे कुमकुवत जात प्रजाती किंवा कुमकुवत इंडिव्हिज्युअल्सना शिल्लक ठेवल्यामुळं आता ती प्रजातीच अगदी कुमकुवत झालेली आहे. आणि एखादा मोठा आजार आला तर हे वीक जेनेटिक स्ट्रक्चरमुळं त्या भागातील अखंड सिंहांची पुरतं वाट लागू शकते किंवा त्यांची संख्या एकदम संपू शकते. तसंच पोल्युशन आहे, प्रदूषण हे खूप जास्त मोठा इम्पॅक्ट करतं याच्यावरती. शिकार आहे, चोरटी शिकार हे प्रचंड प्रमाणामध्ये प्राण्यांची स्थानिक लोकसंख्या, जॉग्राफिकल रेंज कमी करण्यापासून ब्रीडिंग इंडिव्हिज्युअलचा पोर्शन किंवा रेशो कमी करण्यामुळं त्यांचं मगाशी जसं म्हटलं की लो पॉप्युलेशन किंवा लो ब्रीडिंग रेट जो असतो तो त्यांच्या प्राण्याची एकंदरीत संख्या कमी करण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतो. तर हे हंटिंगमुळे ह्या जास्त प्रजाती नामशेष पावतात, त्याला हे कारण आहे. डोडोचं तुम्हाला उदाहरण माहिती आहे. डोडो तर ह्या आयलंडवरती शिकारी असे नव्हते की ते त्याला खातील, त्यामुळं त्या पक्ष्याला उडता यायचं नाही किंवा उडण्याची ॲबिलिटी त्या पक्ष्यामध्ये नव्हती. तर त्या ठिकाणी ज्यावेळी मानुष्य प्राणी गेला, माणसाला हे ताजं मांस मिळालं, मीठ सोर्स मिळाला आणि माणसासोबत त्या ठिकाणी कुत्री आणि उंदीर गेले, म्हणजे ज्यांनी त्या बेटावरती सगळे डोडोंना खाऊन संपवलं. त्याच्यामुळे डोडो हा पृथ्वी तलावरून नामशेष झाला. असे बरेचसे उदाहरण आपल्याला घेता येतील. ग्लोबल वॉर्मिंग किंवा पोल्युशनमुळे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, त्याच्यामुळं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे. अलीकडे तुम्ही जर ग्लोबल न्यूज बघत असाल तर ध्रुवीय प्रदेशातील बर्फ प्रचंड प्रमाणामध्ये वितळल्यामुळे किंवा बर्फ पूर्वी एवढा नसल्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरती, तर त्या ठिकाणी सीलची शिकार करण्यासाठी जे पोलर बिअर्स आहेत किंवा ध्रुवीय अस्वल आहेत, तर त्यांच्यामध्ये उपासमारीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. पेंग्विन्सना पहिला शिकार करण्यासाठी फार प्रवास करावा लागायच नाही, तर पेंग्विन्सना आता बर्फ पूर्ण वितळून आत गेल्यामुळे त्यांना घरटी करायला फार दूर जावं लागतं आणि घरट्यापासून शिकारीला जे त्यांचं अंतर आहे हे खूप जास्त वाढतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूचा दर खूप जास्त वाढलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे प्राण्यांच्या संख्येवरती कुऱ्हाड पडते. ॲग्रिकल्चर, शेतीमध्ये आपण बऱ्याच केमिकल्स आणलेले आहेत, रासायनिक शेती करतो आहे, कीटकनाशकांचा अतोनात वापर, मोनोकल्चर म्हणजे एक सुरी शेती पद्धती केल्यामुळं ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी नामशेष होते. छानसं उदाहरण घ्या, आंबा म्हटले की तुम्हाला मला है ना, म्हणजे आंबा म्हटले की फक्त हापूस हे एकच नाव आपल्या डोक्यात बसलंय किंवा दुसरा इथलं केशर आंबा किंवा पायरी आंबा, 3 आंब्याची नावं माहीत आहेत. पण हे सोडून आपल्या भारतामध्ये आंब्याच्या 1000 जाती आहेत, हे कोणाला माहिती आहे का? नाही आहे. तर हे सोडून बरेचसे गावठी आंबे आहेत किंवा स्थानिक व्हरायटी आहेत, जेनेटिकली डिफरंट, जेनेटिकली खूप सुपिरियर ह्या आंब्याच्या प्रजाती आहेत. जसं रायवळ आंबा आहे, त्याच्यानंतर मालगाव आहे, परत वनराज आहे, तर राजापुरी आहे. अशा बऱ्याचशा सुपिरियर आंब्याच्या प्रजाती आपल्या देशामध्ये जवळजवळ 1000 प्रजाती आढळून येतात. तर हे मोनोकल्चर ह्या बायोलॉजिकल डायव्हर्सिटीसाठी घातक आहे. सोबत मग वनवे जे लावले जातात, फॉरेस्ट फायर्स म्हणू ज्यांना, किंवा एक्झॉटिक प्लांटेशन, परदेशी प्रजाती आणून झाडं सुरुवातीला अननोईंगली किंवा नोईंगली काही वेळेला कमर्शियल ॲस्पेक्टसाठी लावली जातात. जंगलं तोडायचे आणि त्या ठिकाणी मानवी गरजा पुऱ्या करण्यासाठी पाम ऑइल प्लांटेशन, त्या ठिकाणची बायोलॉजिकल डायव्हर्सिटी राहत नाही. तर हे असे अँथ्रोपोजेनिक कॉजेस किंवा मानवनिर्मित गोष्टी आहेत ज्या जैवविविधतेला अतिशय घातक आहेत. आणि ह्या सगळ्याची परिणिती म्हणून बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डिस्टर्ब झाल्यामुळे मानवी आयुष्यावरती विपरीत परिणाम होतात, म्हणजे होतात. कसे होतात? तर सगळ्यात हे फॅक्टर आपण 3 सेक्शनमध्ये डिवाइड करू. एक तर आहे की याचे सामाजिक प्रभाव होतात. एखाद्या भागातील बायोलॉजिकल डायव्हर्सिटी कमी झाल्यामुळे तिथलं प्रोडक्शन कमी होतं किंवा त्या हॅबिटॅटला, त्या इकोसिस्टीमला जे लोक अवलंबून आहेत त्यांचं राहणीमान मग घटत जातं. त्या ठिकाणी मग आर्थिक दुर्बलता यायला चालू होते. आर्थिक दुर्बलता आल्यामुळं मग सामाजिक प्रश्न येतात, जसे व्यसनाधीनता आहेत, मृत्यूदर वाढलेला असतात, खून माऱ्या किंवा क्राईम रेट हा वाढायला चालू होतो. तर अशा प्रकारे हे सोशल इम्पॅक्ट पडतात. अपंगत्व किंवा मानसिक ताणतणाव या गोष्टी देखील ओघाने या ठिकाणी यायला चालू होतात. दुसरं आहे फायनान्शियल.
तसं सोशल स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं त्या ठिकाणी. मग उत्पन्नाचं सोर्स कमी यायला लागलं किंवा उत्पन्न जर कमी यायला लागलं तर मग गरिबी येते, मग उपासमारी किंवा बायोलॉजिकल फूड चेन डिस्टर्ब झाली की मग जे काही प्रेडेटर आहेत, फॉर एक्झाम्पल आता जंगलाच्या आजूबाजूला जर जंगलामध्येच गवत नसेल किंवा परदेशी प्रजातींचं अतिक्रमण असेल तर जंगलातले हरणं मग बाहेर येतात आणि शेतातील नुकसान करतात, शेतातील पिकांचं नुकसान करतात किंवा मानवावरती हल्ले होतात. त्या ठिकाणी माणसाचं त्या जनावरांचं मृत्यू होतोच, जानमालचं नुकसान जे होतं ते हे त्यातून आलं. आणि कल्चरल किंवा सांस्कृतिक डिग्रेडेशन होतं. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राण्याला एक व्हॅल्यू आहे है ना, एक रिस्पेक्ट आहे, एक स्टेचर दिलेलं आहे. आणि मग अशा काही गोष्टी घडायला लागल्या की ज्यामधून नुकसान होत आहे, तर मग त्या प्राण्याकडे किंवा त्या गोष्टीकडे बघायचा स्थानिकांचा दृष्टिकोन बदलतो. आणि हा दृष्टिकोन बदलला की मग त्याची किंमत कमी व्हायला चालू होते. म्हणजे वाघाला पूर्वीकडे आपल्याकडे देव मानलं जायचं, पण आता वाघ हा जर माणसं मारतोय तर मग स्थानिक ग्रामस्थ वाघाला देव न मानता वाघाला एक त्रासदायक प्रजाती मानतात आणि मग त्याला मारायला किंवा तो तिथे येऊ नये म्हणून मग नानाविध प्रकार करायला चालू करतात. तर अशा प्रकारे हे मानवी जीवनावरती ह्या बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डिस्टर्ब होण्याचा किंवा नामशेष होण्याचा, नष्ट होण्याचा इम्पॅक्ट पडायला चालू होतो. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जसे हे इम्पॅक्ट आहेत, आपल्याला फायदे देखील सगळ्यांना आहेत माहिती आहे. इकॉनॉमिकल बॅलन्स आहे, इकॉलॉजिकल बॅलन्स आहे, पर्यावरणीय त्याचं महत्त्व आहेच, हे मी तुम्हाला सांगायला नको. आपल्या सगळ्याच गरजा या निसर्गातून ही जैवविविधता आपल्याला पुरी करत असते. ही जर नसेल तर डेफिनेटली आपलं जगणं हे अतिशय दुर्धर किंवा अतिशय कठीण कष्टप्राय होणार आहे. कारण ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी नसेल तर याचा सिग्निफिकंट इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवरती सुद्धा पडतो. म्हणजे आपल्या देशामध्ये बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गाई म्हशीच्या किती जाती आपल्या देशामध्ये आहेत कोणाला माहिती आहेत? म्हणजे आता तुम्ही जयसिंगपूर कॉलेजची मुलं आहात, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आजूबाजूला ते लाल रंगाच्या साहिवाल गायी येतात किंवा पांढऱ्या रंगाचे आपले खिलारी जनावर असतात. हे सोडून सुद्धा अजून बऱ्याच स्थानिक किंवा नेटिव्ह व्हरायटीचे जनावर आहेत, जसे अमृत महाल आहे, मालवी आहे, त्याच्यानंतर गीर आहेत ज्यांचं मिल्क प्रोडक्शन खूप छान असतं. आपल्या इथलं पंढरपुरी म्हशी आहेत की ज्यांच्या एक त्यांचे जेनेटिक स्ट्रक्चर असं आहे की आपल्याला माहिती आहे की जनावर गाब गेलं की त्याचं मिल्क प्रोडक्शन थांबतं, पण पंढरपुरी म्हैस प्रजाती अशी आहे की ज्याच्यामध्ये एस्ट्रोजन सायकल थांबत नाही. त्यामुळं जरी गाब गेली, जरी प्रेग्नंट असेल तर त्याचं मिल्क प्रोडक्शन हे कंटिन्यू चालू राहतं. त्यामुळं दुधाचं उत्पादन त्या मिळणाऱ्या जनावरांपासून थांबत नाही. तर अशा पद्धती असतात. आपल्या देशामध्ये जेवढं काही कॅटल पॉप्युलेशन आहे, ऑलमोस्ट त्याची संख्या 16 कोटी जनावर आहेत. तर 16 कोटी जनावरांना रोजचा 50 रुपयाचा चारा जरी म्हटला, कुठून येतो? तर हा निसर्गात नाही येतो. आजूबाजूची जैवविविधता, झाडं जंगलं प्रोव्हाइड करतात. तर हे झाले एका दिवसाला 800 कोटी एवढं प्रमाण, एवढं 800 कोटी रुपयाचा चारा आपल्या देशामध्ये हे निसर्ग प्रोव्हाइड करतो. वार्षिक झालं याचे 2 ते 3 लाख कोटी रुपये एवढा चारा निसर्गातून आपल्याला मिळायला चालू होतो. फ्युएलवूड जवळजवळ एका वर्षाला 2 कोटी टन एवढं फ्युएलवूड आपल्या देशामध्ये वापरलं जातं. सिल्कचं प्रोडक्शन 20 बिलियन म्हणजे 200 कोटी रुपयाचं 2000 कोटी रुपयाचं हे सिल्कचं प्रोडक्शन आपल्या देशाला हे अर्थार्जन होतं. म्हणजे स्थानिक लोकांना ह्याच्या प्रोडक्शनमधून आर्थिक उत्पन्न मिळतं आणि त्यांचा लाईव्हलीहूड चालू राहतो. एसेन्शियल सॉईल जवळजवळ 4800 कोटीचं मार्केट आहे आपल्या देशामध्ये सुगंधी तेलांचं. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं माझं आपल्याला जगण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो, तर आपण एका दिवसाला साधारण जवळजवळ का नाही 5500 लिटर ऑक्सिजन जो घेतो, हवा घेतो, 11,000 लिटर जे हवा आपण इनहेल एक्सेल करतो, त्यापैकी जर प्युअर ऑक्सिजनचं पोर्शन काढलं 20 to 25% रफली, तर साधारण एका दिवसाला आपण जो ऑक्सिजन कंझ्युम करतो हा 550 लिटरचा असतो. आणि आजकालचं आता तुम्हाला माहिती आहे कोविडमध्ये ऑक्सिजनची किंमत सगळ्यांना कळलेली आहे. किती लोकांनी सिरियसली घेतलं मला माहिती नाही. 550 लिटरचा जरी आजच्या मार्केट रेटने हिशेब काढला साधारण 50 रुपये लिटरनं, तर मग एका दिवसाला एक माणूस, तुम्ही किंवा मी एका दिवसाला जवळजवळ 27,500 रुपयाचा ऑक्सिजन वापरतो. एका वर्षाला ह्याची किंमत 1,37,500 रुपये एवढ्या किमतीचा ऑक्सिजन मी एका वर्षाला वापरतो. आणि माझ्यासारखाच तुमच्यातला प्रत्येक जण एका वर्षाला 1 कोटी रुपयाचा ऑक्सिजन वापरतो. हे आपल्याला कुठून मिळत आहे? तर आपल्या आजूबाजूची ही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा निसर्ग आपल्याला प्रोव्हाइड करतोय. मग आपण यावरती किती डिपेंडंट आहे याचा विचार करा.
तर त्यामुळं ह्या बायोलॉजिकल डायव्हर्सिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी मग ह्याचं संवर्धन गरजेचं आहे, बरोबर. आणि संवर्धन कसं करायचं, किंवा संवर्धन म्हणजे काय, तर ज्या रिसोर्सेसची आपल्याला गरज आहे, मग त्याच्यामध्ये हवा असेल, पाणी देणाऱ्या गोष्टी असतील, मिनरल्स असतील, जे मातीतून मिळतात, झाडं झुडपं, प्राणी, सजीवसृष्टी आहे ना, ह्या सगळ्यांचं भावी पिढीमध्ये आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीमध्ये भावी पिढीला ह्या गोष्टी देणे, ह्याला साध्या भाषेत संवर्धन म्हणायचं. तर हे दोन फरक आहे की ह्याला कॉन्झर्वेशन किंवा संवर्धन म्हणून. कॉन्झर्वेशन प्रिझर्वेशन दोन फॅक्टर पडतात. कॉन्झर्वेशन मध्ये काय होतं की आपण आता जे आहे हे सस्टेनेबली वापरायचं, जाणीवपूर्वक माफक प्रमाणामध्ये हे वापरायचं, त्याच्यामध्ये वृद्धी करायची आणि पुढच्या पिढीला द्यायचं, हे झालं कॉन्झर्वेशन. प्रिझर्वेशन याच्यामध्ये दुसरा फॅक्टर येतो. प्रिझर्वेशन हा निसर्ग आहे तो मानवी आघातापासून त्याचं संरक्षण करायचं, हे झालं प्रिझर्वेशन. तर असं कॉन्झर्वेशन प्रिझर्वेशन ह्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून एकत्र जातात. तर कॉन्झर्वेशन अतिशय महत्वाचं आहे, कारण कॉन्झर्व आपण एखादी गोष्ट नाही केली, म्हणजे आज माझ्याकडे जर 100 लिटर पाणी आहे किंवा 100 किलो धान्य आहे आणि मी रोज बका खातोय आणि वेस्टेज करतोय आणि उद्याची चिंता न करता जातोय, हार्डली एक महिनाभर मला ते पुरेल नाही का. मला 1 वर्ष जर काढायचं आणि पुढचं जर महिना 1.5 महिन्यात हे धान्य संपलं, पुढं माझं आयुष्य कसं व्हायचं. तर मला जर सस्टेन राहायचं असेल, माझ्या मुलाबाळांना जर हे पुढं प्रोव्हाइड करायचं असेल, तर मला त्यातलंच थोडंसं धान्य पेरलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे, मला पुढचं धान्य तयार केलं पाहिजे, त्या जीन्स किंवा ते बी बियाणं सुरक्षित ठेवलं पाहिजे, आणि जो आज शिल्लक आहे त्याचा मी माफक प्रमाणामध्ये वापर केला पाहिजे, ते शेअर केलं पाहिजे आजूबाजूच्या सजीवसृष्टीला. तर ते जगले, पॉलिनेटर जगले, तर मग ते धान्य उगवणार आहे नाही का. मी जर माती माझ्या शेतामधली नाही टिकवली तर ते धान्य उगवणार कुठून. जर आलेलं पाणी नाही मुरवलं तर माझ्या झाडाच्या मुळांना पाणी येणार कुठून. पाऊस पडलेला नाही जिरवला तर हे येणार कुठून. तर हे झालं कॉन्झर्वेशन. तर हे कॉन्झर्वेशन करताना 2 प्रकारे कॉन्झर्वेशन केलं जातं. एक तर एक्सिटिव्ह आणि इनसिटिव्ह. एक्सिटिव्ह म्हणजे जे प्राणी ज्या अधिवासामध्ये आढळून येतात त्यांना त्या ठिकाणीच त्यांचं संवर्धन करायचं. तर इनसिटिव्ह म्हणजे इनसिटिव्ह किंवा ऑनसाईट कॉन्झर्वेशन जे आहे, तर इनसिटिव्ह मध्ये ह्या प्राण्यांना जिथं आहे तिथंच त्यांचं संवर्धन करायचं. मग त्यांचे अधिवास टिकवायला लागतात. म्हणजे अधिवास टिकवायचे म्हणजे कुठलं, तर आपल्या बाजूला बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत. पश्चिम घाट हा एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हॉटस्पॉट आहे. ट्रान्स हिमालयन रेंज हा हॉटस्पॉट आहे. ईस्टर्न भारताचा पूर्वीय भाग जे 7 राज्य आहेत, तर तो एक बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे. तर हे हॉटस्पॉट किंवा नॅशनल पार्क्स आहेत, अभयारण्य असतात, किंवा अगदी साध्या आपल्या इथल्या देवराई असतील, तर ह्या देवराई म्हणजे हॉटस्पॉट आहेत. त्या ठिकाणी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी पूर्ण फलित आहे, फुललेली आहे ना, फुलरही आहे. तर ह्या गोष्टींचं त्या ठिकाणी जतन करून ठेवायचं, हे इनसिटिव्ह कॉन्झर्वेशन झालं. एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन म्हणजे बऱ्याच ठिकाणी मग अशा ठिकाणी हे प्राणी जगू शकत नाहीत बऱ्याच कारणानं, मगाशी तुम्हाला कारण सांगितलं. तर त्या ठिकाणी मग झू असेल है ना, प्राणी संग्रहालय असेल, तर मग हे प्राणी संग्रहालयात आणून त्यांना जगवणे किंवा त्यांना फर्स्ट एड देणे आणि पुन्हा त्यांचं निसर्गामध्ये पुनर्स्थापना करणे असेल है ना, रिहॅबिलिटेशन असेल. किंवा बरेच प्राणी हे नॅचरली ब्रीडिंग नाही करू शकत, तर त्यांना कॅप्टिव्ह ब्रीडिंग करावं लागतं. आपल्या वेळास या ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालून जातात. तर त्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या कारणानं अंड्यांचं मधून पिल्लं निघायचं प्रमाण कमी होतं है ना, किंवा त्या ठिकाणी अंडी घालणाऱ्या कासवांची संख्या कमी होते. तर त्या ठिकाणी एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन असं झालं, इनसिटिव्ह कॉन्झर्वेशन की ती अंडी तिथून काढणं, त्यांना उभवणं आणि पुन्हा त्याच बीचवरती पुन्हा ती पिल्लं सोडून द्यायचं. हे एक्सिटिव्ह आणि इनसिटिव्ह कॉन्झर्वेशन दोन्ही त्या ठिकाणी केलं जातं. बॉटनिकल गार्डन्स असतात, दुर्मिळ झाडं असतात की ज्यांचं नोंदी होत नाहीत किंवा सापडत नाहीत, तर त्या ठिकाणी मग त्यांना आणून त्यांचे बीज आणून तर त्यांचं नर्सरीमध्ये कल्चरिंग करून किंवा टिश्यू कल्चरिंग करून त्यांची रोपं तयार करणं आणि पुन्हा त्यांची लागवड करणं, हे एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन झालं. तर हे सगळं कॉन्झर्वेशन केल्यामुळंच हे जैवविविधता टिकणार आहे आणि तुम्ही आणि मी हे कॉन्झर्वेशन करण्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतोय. तर आता हे करताना एक सामान्य नागरिक म्हणून तुमचा माझा रोल काय होईल, तर सामान्य नागरिक म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं माझं नॉलेज आपण अपडेट करून घ्यायचं, वाढवून घ्यायचं.
नॉलेज ह्या निसर्गाविषयी वाढवायचं, प्राणी सजीवसृष्टीबद्दल वाढवायचं, असे आपल्या आजूबाजूचे छोटे छोटे हॅबिटॅट आपण शोधायचे आणि त्याचं संरक्षण करण्यामध्ये गव्हर्नमेंट बॉडीजना किंवा अशा कन्झर्वेशन एजन्सीज असतील, NGOज असतील किंवा रिसर्चर असतील तर त्यांना मदत करायची. तुम्ही आम्ही काय विकत घेतो, तर हे विकत घेणारे प्रत्येक गोष्ट ह्या बायोडायव्हर्सिटीवरती इम्पॅक्ट करते. तर त्यामुळं एखादी गोष्ट विकत घ्यायची आधी त्याचा विचार करायचा की याच्यामुळे इम्पॅक्ट काय होणार आहे ना. म्हणजे सस्टेनेबिलिटीचे रिड्यूस, रियूज, रिसायकल हे आपल्याला 3 माहिती आहेत. तसे 7 वाढवून घ्यायची की रिड्यूस, रियूज, रिसायकल झाल्यानंतर रिथिंक, म्हणजे आधी विचार करायचा घ्यायच्या आधी की ह्याचा इम्पॅक्ट काय होईल का, मला खरंच याची गरज आहे का, हे न घेतल्याने मला काही फरक पडणार का. जनरली बऱ्याच वेळा फरक काही नाही पडत. तसंच रिपेअर आहे, आपण तुटले की लगेच टाकून देतो, ते रिपेअर करून वापरू शकू का, लगेच दुसरं नवीन घ्यायला परत रिसोर्सेस वापरले जाणार आहेत. आपण रिफ्यूज करायचं. प्लास्टिक दुकानामध्ये काही घ्यायला गेलो, आपण प्लास्टिक पिशवी न घेता कापडी पिशवी घेऊन जाऊ शकतो ना. तर रिसायकलिंग झालं, रिफ्युजल झालं, तर ह्या रिपेअर, रिथिंक ह्या सगळ्या गोष्टी जर आपण रोजच्या जीवनामध्ये वापरल्या तर बायोलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये आपण सिग्निफिकंट इम्पॅक्ट देऊ शकतो. आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा एलियन स्पेसीज जातात, तण असेल किंवा परदेशी प्रजाती, त्या आणण्यापासून ते लागवडीपर्यंत हे जर आपण टाळलं तरी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी खूप छान प्रकारे मेंटेन होते. सोबतच आपल्या इथल्या काही स्थानिक प्रजातींचं त्यांचं प्रमोशन आपण स्वतः करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे नेटिव्ह प्रजातीची वृक्ष लागवड करा, पण कुठं करा हेही महत्त्वाचं आहे. जंगल तोडायचं आणि ही झाडं लावताना माळरानं लावायचं हे चुकीचं आहे. ज्या ठिकाणी जंगल होतं तिथं तुम्ही परत जंगल निर्माण करा स्थानिक प्रजातीचे झाडं लावून. महाराणाची इकोसिस्टीम आहे तिथं तुम्ही लावून तिथली बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपण डिस्टर्ब करणार आहोत. त्यामुळे ह्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण ह्या गोष्टींची कृती केली पाहिजे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या, अगदी म्हणजे इलेक्ट्रिसिटी जरी आपण कन्झम्पशन सिग्निफिकंटली कमी केलं, कारण 1 युनिट इलेक्ट्रिसिटी जर आपण कन्झम्पशन कमी केलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 किलो कार्बन डायऑक्साईड आपलं कमी होतं. तेवढं सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईडचं पोर्शन, फ्लाय ॲशचं पोर्शन कमी होतं. तर एवढ्या सगळ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरी हे कॉन्झर्वेशन खूप छान पद्धतीने करू शकतो. या बायोलॉजिकल डायव्हर्सिटीला आपण सपोर्ट करू शकतो आणि तुमचं माझं आपलं मानवी जीवन हे सुखकर करू शकतो. धन्यवाद. Good morning to all participants. I am very much glad to welcome all participants on behalf of Yeshwanthpur College, Yeshwanthpur, in this one-day webinar on wildlife and biodiversity. I feel privileged to arrange this event on the occasion of World Wildlife Week. Every year, our department is arranging this various events on the occasion of Wildlife Week offline. But due to the COVID-19 pandemic situation, this year we are not able to arrange this events. Hence, we are arranging this webinar online. In this webinar, total 3 lectures have been arranged, and this is the second lecture for which we have invited Mr. Girish Punjabi sir. He is a conservation biologist, Wildlife Conservation Trust. He is a well-known conservation biologist. He is involved in mammalian conservation. His research area is mainly on population ecology and landscape ecology. He has published more than 18 research articles in reputed journals. He has made commendable job in the field of conservation with special reference to Western Ghats, Tilari, Chandigarh, and Sindhudurg region of Maharashtra. He has many more video regarding conservation ecology on YouTube. His research publication mainly focuses on large carnivores and their prey base. His work is also on the camera trapping records. I am warmly welcomes Girish sir on this webinar, and I request him to start his lecture on the population ecology. Thank you, Patil sir, for my introduction, and I thank Jaisinghpur College for inviting me and considering me a person who can give a talk to the students during Wildlife Week. As you say, my main focus is on population ecology, sir. So I will briefly talk about the different population level studies I have done in the Sahyadri landscape of Maharashtra.
mainly in 5 districts, that is Satara, Kolhapur, Sangli, Ratnagiri, and Sindhudurg. So I'll share my presentation, sir. I just wanted to ask you if it's okay to give my talk in English, or should I do Marathi and English both? No, sir, anything. Okay, sir. I will give it in English and sir. No yeah. problem. Sir. Okay. Yeah. Okay. Thank you so much. Sir, can you enable screen sharing, please? Yes, yes. Sir, it is enabled. Okay, sir. Yes. Thank you. Can you see my presentation, sir? Yes, sir. Sir, it Okay, is great. visible. Okay, great. So I'm going to talk about all the studies that I have done over the last 10 years in the Sahyadri landscape of Maharashtra. The title of the presentation is Understanding the Status of Elusive Wild Mammals in the Sahyadri landscape of Maharashtra. So the first question that we need to ask is, why do we even need any good or robust population monitoring? What is the reason for doing population monitoring of wild animals? So of course, the most important thing is to actually understand the present status of these wild animals in an area. Unless you do population monitoring, you will not be able to understand what is the present status of any wild animal in that area. The second most important reason is to understand if there has been any change in the status of the wild animals. Has the population of the wild animals increased the next year or the year after that, or has it decreased? So only robust population monitoring can let us know that. And third, and the most important, is what has been the reason for this change? So what has been the key problem or the key benefit of some management action that has resulted in the change in the population of that wild animal? So that is why we need robust population monitoring. But how does one go about monitoring a population of wild animals? So the key thing that one has to keep in mind is you have to decide the objective of monitoring. What is it that is required when you are monitoring? Do you want the number of animals in an area? Do you only want to know if they are present in the entire area, or they are present in half of the area? Or what is it? What is the measure that you want? And what is the objective that it is? And secondly, you have to decide what is the measure that will be used. Do you want to understand the density of the animals? Do you want to understand the abundance of the animals? Do you want to understand the occupancy of the animals? So these two things are very important when you talk about monitoring any wild animal population. Now, a lot of monitoring happens unscientifically. So people go out into the field or into a forest or into a natural area, and they do not follow the proper scientific methodologies that are required for monitoring. And this is a very unfortunate thing, because most of the results that you get out of unscientific monitoring are very misleading. So, you don't get proper patterns when the monitoring process is unscientific. And secondly, you're wasting a lot of your time, effort, and all the money that is put in. So I will give you an example of the waterhole census that was earlier conducted by the Forest Department. And that is an unscientific way of monitoring, as there is no scientific theory behind the monitoring process. I will also show some figures later on, which will help you understand why the process is unscientific. Because if it is a scientific process of monitoring, it needs to account for something called as detection error. Now, let me give you an example. Suppose this is a forest area, and the forest department has made some water holes, and the deer are gathering near the water holes. So now if we go and count the deer near the water holes, what will happen is that we will end up only counting those animals that we can detect close to the water holes. But we will not be able to count those animals that we cannot detect, which are away from the water holes. So a scientific process needs to take into account this particular problem of detection error.
The second thing that a scientific process needs to do is to understand or take into account what's called as sampling error or spatial variation. So again, the same example, suppose there are two water holes in a forest area and you're going and sampling only near the water holes. So if you're going to sample, say, on a road next to the water hole and you see only deer next to the road, then what happens to the other animals which you have not seen? Okay, what about the variation in space which you have not captured? Can your method account for that? If it cannot account for that, then the method is unscientific. So how would you ideally want to survey an area like this, where you have water holes, you have roads, you have deer distributed unevenly across a landscape, and you want to count the number of deer? Ideally, you should go in a very systematic manner or a random manner, and then go and sample, say, something like line transects in a systematic way in a forest, and then come up with an estimate of density. So this would be a scientific process which will take into account both the issues of detection probability as well as spatial variation of animal distribution. So the most common way of scientific studies in India, at least, has been to understand the presence records of animals. So many of us who are wildlife scientists or who are photographers or who are natural historians, we will go into the forest and we will try to understand if that species is occurring in the place or it is not. So anybody who goes to, say, a forest area where a particular species of cat was never known, but they happen to see that particular species of wild cat, and they get a photograph in a safari, or they were walking into the forest and on a trail they see the cat and they take a picture. This is known as simply a presence record. So it could be a new distribution record for a place. So for example, earlier you didn't know that a particular species of wild cat was occurring in a particular forest area. Now, because you got a photo, you understood that it is occurring in that place. So what has happened is it has helped you understand whether the range of that animal has extended into that new area. Okay, but this sort of presence record is not telling us anything about the population status or the trend. It's only telling us that this animal is now occurring in this area as well. So the range of that animal has increased. And some of my work in the Sahyadris, when I started out, we in fact did this sort of work as well. So when we just started surveying the northern Western Ghats area in the Sahyadri Konkan landscape of Maharashtra, we did find a couple of species which were not recorded here earlier. For example, the brown palm civet, and we've published most of these in an international journal. So we found the brown palm civet is occurring in the northwestern Ghats. It was not known to occur earlier, but a couple of sightings and some photographic records helped us to extend the range of this animal further into the northwestern Ghats. So we understood that it's also occurring in the Sahyadri Konkan area of Maharashtra. Second thing we did was we understood that the striped neck mongoose is occurring in the northern Western Ghats area as well. Earlier, it was only known to occur in the southwestern Ghats up till, say, Karnataka, Goa. Nobody knew that it's actually occurring all the way into the Maharashtra's Western Ghats as well. And one of the other species that we were able to understand occurs, although this was already known to many local people call this cat as Wagati. It's just that there wasn't any scientific information available on this species from, scientific journals, from academic journals. So we cited one individual in Mahabaleshwar, and one of our colleagues cited two individuals from Dajipur in Radhanagri. So we published a note saying that, leopard cats are occurring in the northwestern Ghats, and it's probably a population that is highly threatened. We don't know much about it. So this sort of information is excellent when you want to understand whether a species is present in an area or not. But of course, because of this, these notes, we don't know anything about the population size or, the distribution of these animals. So the other kind of population studies that are done, and that I have also taken up in the Sahyadri landscape, are distribution studies. So for distribution studies, what we do is we go to a forest and we survey for presence absence data. Basically, we try to look for an animal in an area, and if we find the animal, we record the animal. But if we don't find the animal, we also record that. So that's called as presence absence data. Of course, distribution studies also use presence only data as well.
which means that only presence records can also be used to model the distribution of an animal. But the important part is that the sampling for data collection should be systematic. There should not be any bias in your sampling design. Also, if you want to understand what are the reasons why an animal is occurring in a place, this is a very good way to understand that, because the process is accounting for these two problems that I mentioned earlier, detection error and sampling error. Okay, your output is something called as a probability of occurrence or percentage occurrence, and the output is very useful for conservation and management. I will give you some examples ahead as to how it is useful for conservation. But of course, distribution studies generally don't tell us about the exact population density or abundance. You can use it as a metric to understand the population distribution or abundance, density or abundance, but they don't give you accurate information of the density and abundance. So I'll just talk about a little bit of the work I was part of in 2010-11, and we repeated this same survey in 2019-20. We actually covered 7,000 to 8,000 square kilometers of the Sahyadri Konkan landscape in the 5 districts of Western Maharashtra. And for both of these projects, which were 10 years apart, we surveyed this entire stretch within a period of 1 year, which is starting from the Sahyadri Tiger Reserve in the north and going all the way, including Radhanagari Wildlife Sanctuary, and going all the way till the border of Goa and Karnataka. So it's almost, if you look at the total landscape that we covered, it's almost 7,000 to 8,000 square kilometers. And during these studies, we looked at the distribution of 4 large carnivores, which is mainly the tiger, the Asiatic wild dog or dhole, the leopard, and the sloth bear. So all 4 species are found in the Western Ghats of Maharashtra in the Sahyadri landscape. And we try to understand the distribution of these animals over 10 years. So for the first survey, we put in around 890 kilometers of walk effort. And for the next survey, we put in 870 kilometers of walk effort. So more or less the same amount of walk effort was put in for both of those studies. And this is what we did. We went in like investigative, detectives, and we tried to look at animal signs and identify animal signs. For example, I've shown photos of pug marks of the tiger here, or tracks of this animal called the wild dog or dhole. And this is a kill of a sambar deer made by the dhole. So all of these signs were recorded by us in a very systematic manner. And we did what is called as a distribution survey or occupancy survey of these wild mammals, wild carnivores. We also modeled their distribution with 3 different factors. One was forest habitat, second was the presence of wild prey, and third was human disturbance, which mainly included livestock grazing in the forest, because livestock grazing is very common everywhere in our forests. So what sort of result does a distribution study give us? So these are the 2 maps from the 2 different years. So for an animal like the dhole, in 2010 and 11, we found that dholes are occupying 65% of this landscape. You can see wherever the darker areas are there, the dhole distribution or the dhole occupancy, probability of occupancy is higher, given by this value here. So wherever the dark blue areas are there, dhole probability occupancy is higher. Wherever the lighter color areas are there, dhole occupancy probability was lower in 2010, 10 and 11. But 10 years after that, when we repeated this survey, we found that dhole occupancy seems to have increased, and that in almost all the areas, dhole occupancy predicted was quite high, which means that in 10 years time, this particular species has increased in occurrence or probability of occupancy. So you can see that most of the areas in 2019-20 are showing much darker colors all over. Now the reason for this could be that the protection levels have increased in the Sahyadri Konkan landscape after the declaration of Sahyadri Tiger Reserve. Some parts of the corridor were also included as part of the tiger conservation plan, and as well as studies outside the protected area have put focus on these areas as well. So a lot of human disturbance has
reduced and the area for wildlife has received better protection. So in 10 years, you can see that the dhole has definitely benefited out of this, improved protection in the landscape. So this is the value of distribution studies for conservation purposes, because now you can see for a manager, for a forest department manager who wants to understand what has changed in my landscape over 10 years, we have scientific data to tell them that, look, your efforts have paid dividends. It has made a difference after you created a tiger reserve for one large carnivore like the dhole. So this sort of monitoring is very necessary for conservation management at a very large scale, like at a landscape scale where you want to survey, thousands of square kilometers of area. But of course, just having landscape scale information is not enough, because we also want to understand locally at smaller scales, like the scale of protected areas or the scale of individual range level, which the forest department manages as individual ranges. So we want to understand what is the abundance of animals in these areas, which areas are supporting more animals, which areas are supporting less animals, and what are the reasons for this variation, for this spatial variation. So we also did a different study in the Tilari, Patne, Chandigarh region, where we use something called as a site-based relative abundance model. So this is very important when the animals you are wanting to study are elusive, and the direct sighting of this animal is very difficult. So traditionally, if people want to study herbivorous animals such as gaur, sambar deer, muntjac or wild pig, the traditional approach or the conventional approach was to use line transects in forest to study these animals. But recently, a lot of people have found that when you go and do line transects, one is line transects are very difficult to walk in steep terrain. So especially Sahyadri region of Western Maharashtra is very, very steep, very, very undulating. So walking in these forests, through the forest after cutting a line transect is very difficult. Plus, because it is such a difficult landscape to walk, and because it is a disturbed landscape also, the direct sighting of these animals is very less. The wild animal is there in the forest, but you can't see the animal. So if you can't see the animal, how can you actually understand the density or abundance of these animals using these methods? So that's why, these methods, the site-based relative abundance methods, are much better. And you can actually use them because you can try to understand the relative abundance of animals using their signs. So you don't necessarily need to see the animal in the field. You can also see their signs in the field and note down the signs. So the output of this particular model is treated as a relative abundance of animals. So we did a study in the year 2016-17. We did a study in the Tilari, Chandigarh, Patne area, which is part of Kolhapur and Dodamarg. In this tri-junction area of 325 square kilometers, we did this study on these 4 large prey species of tiger, leopard, and dhole. Basically, the gaur, sambar, wild pig, and muntjac. These are the 4 prey species or the herbivorous species that we studied. So this is the sort of landscape in the Patne area of Kolhapur. It's a beautiful grassland interspersed with semi-evergreen and moist deciduous forest patches. But there is a lot of livestock grazing also that happens in this area. So it's not the most optimum area for wild animals now, because a lot of livestock is actually eating the fodder of these wild animals. So we wanted to understand, but what is really happening? Where are wild animals doing better and where are they not doing well? So we actually surveyed 100 grids in this area of 325 square kilometers, and terrain was really steep. So most of the times we were walking on terrain which was 70 degrees slope. It was really, really hard and difficult to do the surveys. Many times our field people, including myself, we got a lot of injuries also. But nevertheless, over a period of 4 months, we managed to survey this entire landscape of 325 square kilometers. And these results, we published it in an international peer-reviewed journal. And this is something what we found for 3 of those species. For the sambar, we found that there are some areas where sambar relative abundance is much higher as opposed to the other areas.
And for gore as well, we found the patterns to be very stark. So the western area, we found that gore abundance, relative abundance is much higher as opposed to the eastern area in Patni. So the main reason why we found that both sambar and gore are doing better here in the western area as opposed to the eastern area was livestock index. So all of these eastern areas, there was a lot of livestock. There was a lot of buffaloes, there was a lot of cows, and there was a lot of goats grazing, free grazing in the forest area. So if so many herbivorous animals are grazing in the forest area, many of these large wild animals get very disturbed, and eventually over time their population either reduces or they locally migrate away from these areas, which is why these patterns were very clear and stark to us, that wherever human disturbance was low, basically there were either no people living there or there was very few livestock of local people. Those areas only had higher densities of sambar and gore. Otherwise, they were very low. But for wild pig, we didn't find any pattern. In fact, for wild pig, we found that, in fact, wherever the better protected areas were there, they didn't seem to be there in much higher numbers. In fact, wherever the human disturbance was there, basically agricultural fields were there next to the forest. That is where we found wild pigs to be doing much, much better. So wild pig shows a very opposite trend to gore and sambar. So this was something that was very useful for the conservation managers, the forest department in that area, to try and focus their conservation efforts so that we can increase the population of gore and sambar in these areas as well. This will definitely help the tiger and the leopard and the wild dogs, which are surviving on these wild animals mainly in this area. Okay, the last bit of studies that we did in the Sahyadri was to actually understand, go beyond distribution and relative abundance and actually understand population density and absolute abundance. Now, what is the difference? The main difference is that here we would actually do a little more rigorous survey by putting out camera traps and trying to capture individual animals on camera traps and then identify their photos to individuals, and then kind of use what is called as spatially explicit capture-recapture models to understand the population density in an area. Now this is by far the most useful piece of information that a forest department manager can get from researchers, where you are actually able to tell the exact number of animals, or at least a very good estimate of the number of animals in an area. For example, when we just started doing work in Radhanagari Wildlife Sanctuary and I spoke to the forest staff over there and I asked them how many leopards are there in Radhanagari. Many of them said, sir, आमच्याकडे भरपूर बिबटे आहेत. So what is भरपूर? म्हणजे भरपूर काय असते? What is भरपूर? त्याला काय figure नव्हता. When I asked them what is the exact number of leopards in that area, some of them said that there will be around 50 leopards. Somebody said there will be around 30 leopards. So nobody was sure as to how many leopards were actually there in Radhanagari. Everybody thought there are 50 leopards. Somebody thought there were 30 leopards. So we actually wanted to do a proper study to understand how much is the leopard density in Radhanagari Wildlife Sanctuary, because we knew that in Radhanagari there are 3 different predators that are commonly found. You have the dhole as well, the wild dog, you have the sloth bear as well, and you have the leopard everywhere. So can they all live in such high densities in an area? So we wanted to collect data and find out that. So we did a proper systematic camera trapping study in Radhanagari Wildlife Sanctuary in 2019, where we put out camera traps in 34 sites within the forest area. And we tried to spatially cover the entire wildlife sanctuary, both ranges, Radhanagari range as well as Dajipur range. And each camera site had 2 cameras placed on opposite sides of a trail, so that we could capture the flank images of leopards and all the other animals. So basically, after we did the study for 2 months and we started looking at the data, this is the kind of images we got. So I'm showing you examples of 2 leopards that we identified from our data. Because we had camera traps on both sides of a trail, we could give unique IDs to every individual leopard that we got on the camera trap. So that way we identified 9 different leopards. You can see RLPD1 and RLPD9. So there were seven other individuals which I haven't shown.
That way we totally identified 9 leopards. And then we used this data in a proper, very robust scientific modeling framework called spatially explicit capture recapture. And we created a map of leopard density in Radhanagri. And from this, we understood that there are some areas near Gazipur, western side, and Radhanagri, western ridgeline. That area is very good. Wherever you see the dark red areas, they are very good for leopard density. So leopard density over here is very, very high. There are a lot more leopards here than the lighter colored areas in the different parts. So wherever you have lighter colored dots, their leopard density is very, very low. But wherever you have darker colored dots, their leopard density is very high. So totally we found that there aren't 30 leopards or 50 leopards. The total density of leopards is around 3 to 4 leopards per 100 square kilometer. So because Radhanagri is 350 square kilometer, there are about 11 to 15 leopards in Radhanagri, not 30 and not 50 as a lot of staff were claiming. So because they were seeing leopard signs everywhere, they were thinking that leopards are everywhere and there are lots of leopards. But till you actually photograph these leopards and identify them and then run them in a proper scientific model, you can never tell how many leopards are there every 100 square kilometers in an area. So from our study, we were able to understand that leopard density was around 3 to 4 leopards per 100 square kilometer in Radhanagri Wildlife Sanctuary, and not very high. The main reason for that is Radhanagri Wildlife Sanctuary has a lot of villages inside. So even though the actual area on paper is 350 square kilometer, the area that is actually available to leopards is much less because there are a lot of agricultural fields and a lot of villages inside the wildlife sanctuary still. Plus, there are 2 very large dams, which are areas which leopards can't reside in. They can only drink water from the periphery area, but they can't actually live on the water. So that area also gets deducted. So total area is actually around 220 to 250 square kilometer for leopards in Radhanagri. Plus, from our recent analysis, we also found that there are around 30 to 35 dholes in Radhanagri Sanctuary. So that's why there is a lot of competition for leopards as well, which is also one of the reasons why leopard density is lower in Radhanagri at around 3 to 4 animals per 100 square kilometers. So this is the kind of studies that we have done over the last 10 years. They're all population-based studies, but they all have very different findings. Each one has very different importance at a particular region. For example, this study was very useful for Radhanagri Wildlife Sanctuary, but the landscape study is very useful for managing the entire landscape. So this sort of different population level studies are crucial for wildlife managers and conservation biologists to kind of plan what steps should be taken ahead, for improving the status of wild animals in a particular area. So I'll just give you a summary of the different kinds of studies we did in the Sahyadri landscape. The first thing was just presence records. So for that, only occurrence was required, only records of occurrence or photographs were required. The output is just the location of an animal, and it's only useful to tell you if the range of the animal has increased or extended to some parts. For example, the brown palm civet or the leopard cat or the striped neck mongoose in western parts of Maharashtra. Second studies that I talked to you about were the distribution studies. Here you need either presence absence or presence only records, and it gives you what is called as the probability of occurrence or the percentage of occurrence. And it's very useful to understand the distribution of any species in a landscape. So at large landscape levels, this occupancy-based distribution studies are very useful. The third sort of study we did was a site-based abundance study. Again, the kind of data we needed was the presence absence of animals based on their signs that we found in the forest. What it gives you is an abundance per sampling unit. And this sort of study is very useful for assessing the relative abundance of animals in an area. Which area are they more, which area are they less? So, that sort of thing is very useful. The last study we did was actually coming to population density and absolute abundance. So here we had to put out camera traps. It took us a lot more effort. It takes a lot more money also to do population density or abundance studies. Generally, individual identification is required for population density studies. It gives you an output of density of animals, which is very useful for managers to understand how many animals are there in an area. And if we do this after 10 years time, if they have improved the area
in terms of protection, then we might find that the density of animals has actually gone high. So that's a useful metric, a baseline metric to compare. And what you get is population density or absolute abundance. Okay, so this was a summary of all the work about population studies that I have been part of in the Sahyadri Konkan landscape. I hope it was useful for you as students to see these presentations, and maybe in the future, if you plan to do any studies, you can think of these different sorts of methods that are available in the scientific literature, and you can go back and read some of the papers on these methods and use them for the different animal species you want to study. You know, it could be anything. It could be a herbivore, it could be a carnivore, it could be a lagomorph, it could be any of those species you want to study. These methods are widely applicable to all sorts of species. Of course, I would like to thank a lot of organizations and funding agencies without which this 10 years of work would not have been possible. So all of their logos I have put up, especially Maharashtra Forest Department for giving me permits all through these 10 years, and also sometimes helping me with funds. The Rufford Foundation, CPF, Idea Wild, Pugmark Art Gallery, which is owned by Raman Kulkarni. He also has helped me a lot all through these 10 years. Wildlife Conservation Trust is the organization where I work, and Vinity Organics Limited, who are currently funding our work. Thank you. Yes, sir. I would like to thank Girish sir for accepting this invitation and giving a detailed report of his study. He has focused on the different methods to study the population. He has taken efforts to study Northern Western Ghats, and in his study he has studied distribution, occurrence, then the site-based relative abundance, population density abundance, and the study is very much important and helpful to the people who are liking to come into the wildlife field, especially the students. Sir, I like to say that this webinar is also open for the assistant professors, associate professors, and professors. Means the participants are not only students, but along with the student, research students, and also faculty members are also involved. It will definitely help all the people who are interested in wildlife in their future. Okay. Thank you once again for accepting the invitation and giving a nice lecture to all the participants. And it will also definitely helpful for me also, because I have studied in the Tilari region and Chandigarh region for the birds, reptiles, and amphibians. Definitely in future, it will be helpful for all the aspirants which are interested in wildlife. Thank you very much, sir. Thank you, sir. Thank you. I'm happy that the presentation will be of use to everybody. Okay, sir. Thank you. Shall we conclude, sir? Yes, yes, sir. Okay. We can conclude. Thank you, sir. Thank you so much. वन्यजीव सप्ताहानिमित्त आज या वेबिनारसाठी लाभलेले वक्ते रमन कुलकर्णी, अमोल जाधव आणि गिरीश पंजाबी यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर S.A. मांजरे सर व IQAC कॉर्डिनेटर डॉक्टर S.R. साबळे सर यांचेही आभार मानतो. या कार्यक्रमासाठी शीतल नांद्रे यांची तांत्रिक मदत मिळाली, त्यासाठी त्यांचेही आभार. तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांचे मनापासून आभार.